इतके पैशाबद्दलचे छान अगदी सायंकाळ मॅम. व्हायब्रेशन्स. शुभ गुड सायंकाळ इव्हनिंग मॅम. सर्वांना. शुभ सायंकाळ मॅडम. स्माइल स्माइल स्माइल. आनंदी आनंदगडे. जिकडे तिकडे चोहीकडे. वरती खाली मोद भरे. मोद सगळीकडे. विहरतो नभात भरला. येस. आनंद सगळ्यांच्या चेहऱ्यावरती पैसे मिळण्याचा आनंद, सगळ्याच्या चेहऱ्यावरती नवीन जीवन मिळण्याचा आनंद. संजीवनी मिळाली आहे आपल्याला. जादूचं पुस्तक ही आपल्यासाठी संजीवनी आहे. आहे ना? चला, आजचं सेशन पूर्णपणे ओके ओके ओके. येस. सगळ्यांना माझा नमस्कार. या रविवारच्या अतिशय आनंदी वातावरणात आपण आपलं प्रॅक्टिस सेशन, सराव सेशन सुरू करतो आहोत. तर सर्वांचे सर्वप्रथम श्रद्धा मॅम, मनीषा मॅम सुट्टीवर आहेत सध्या 2-3 दिवस. एन्जॉय करतात आहे त्या बाहेर सुट्ट्या. त्याच्यामुळे उद्यापासून त्या आपला सराव घेणार आहेत. आणि आयुष सर, तुमचे खूप खूप धन्यवाद. आणि इथे उपस्थित सगळ्या माझ्या विद्यार्थ्यांना, सगळ्या माझ्या मातृतुल्य, पितृतुल्य आणि माझ्या समवयस्क सगळ्या बहीण, भाऊ, सगळी नाती इथे, परिवार, माझ्या या सगळ्या परिवाराला या सुंदर, सुंदर दिवसाच्या खूप खूप शुभेच्छा. आता 1 तास ना खूप मजेत घालवणार आहोत. रोज काय व्हायचं, मी रीड करते आणि तुम्ही छान छान ऐकून घेताय आणि 1 तास कंटिन्युएशन मध्ये मला त्या झोनमध्ये मला रॉन्डाबन काय म्हणतात आणि आपल्याला जादू पुस्तक काय सांगतं याच्यावरती आपला फोकस असतो. कधी कधी मध्येच माझी शिक्षिका जागी होते, कधी कधी मध्येच माझी समाजसेविका जागी होते, कधी कधी मला लगेच काहीतरी मोटिवेशनल म्हणून आठवतं आणि कधीतरी बऱ्याचशा गोष्टी मी बोलून जाते. पण आता हा सगळा प्रयोग मी कशाकरता करते, तर आपला सराव जास्तीत जास्त होण्याकरिता. आपण फोकस असतो पूर्ण, आपण प्रयत्न करतो की पुस्तक जास्तीत जास्त आपल्याला कळावं. आता मला टास्क आहे माझा की हे जादूचं पुस्तक तुमच्यापर्यंत अगदी सोप्या पद्धतीने, जसे रॉन्डा बर्नी या लेखिकेने आपल्याला ज्या सोप्या पद्धतीने भाषेत, सोप्या भाषेत हे जे लिहिलंय ना पुस्तक, ती सोपी भाषा आपल्याला कळावी. कारण मोठमोठ्या पुस्तकांचा अभ्यास आपण केलेला आहे. जीवनाच्या मोठमोठी पाडावं आपण पार केलेली आहे. आता ती टेन्शन्स नको. म्हणून हे पुस्तक. आणि या पुस्तकामुळे आपल्याला कळलंय की आपण अगदी हलके झालोय. सगळ्यांना सगळ्यांना असं वाटतंय ना की खूप हलकेपणा जाणवतोय. जाणवत असेल ना, तर सगळ्यांनी हो म्हणायचंय. चला, सर्वांनी काय करायचंय? काय करायचंय? काय करायचंय? क्लॅप करायचंय. आणि या क्लॅपचा आवाज बघा बरं, आज पैशासारखा वाटतोय का? वाव, आज सकाळपासून नुसतं पैसे मोजण्यात गेलेत सगळे तास. पैसे मोजण्यात गेले. अबंडन्स इज कमिंग टू मी. मनी इज कमिंग टू मी. आलेच सगळ्यांकडे पैसे. आता आपला सराव आजपासून सुरू झालाय. कशाचा? काउंट युअर ब्लेसिंग्स. काय लिहिलंय? पहिला दिवस काय होता? कुणाला आठवतंय? हँडरेज. काय काय सराव केलेत मला जरा सांगणार का? की तुम्ही काय काय सराव केलेत? आपला कोणता दिवस आहे आजचा क्लासचा? हँडरेज करा. त्याच्याशिवाय आपण समोर जाणार नाही. कारण आपण आता कुठल्या पाडावावर आहोत. आता आम्हाला पूर्ण पुस्तक माहिती आहे, वाचन केलेलं असल्यामुळे, प्रॅक्टिसेस केलेल्या असल्यामुळे. पण तुम्ही कोणत्या पाडावावर आहात हे मला कळायला हवं की नको? आपण तुमचा पण वेळ तुम्ही देताय, आमचा पण वेळ आम्ही देतोय, म्हणजे वेळ देणं घेणं करतोय म्हणून आनंद वाढत जातोय. चला, सुजाता मॅडमला करा अनम्यूट. नमस्कार. नमस्कार.
आपण सराव केला आहे, आपल्याला जे वरदान मिळालेलं आहे, आई वडिलांचं सर्वांचं ब्लेसिंग वगैरे त्यांचे आपण आभार मानायचे. त्याची मोजदाता केलेली आहे आपण. पहिला आपला अध्याय तो आहे. आणि हा. दुसरा आहे आपला जादूचा दगड. जे काही आपल्या आयुष्यामध्ये दिवसभर चांगल्या गोष्टी होता त्या रात्री आठवायच्या आणि आठवून झोपायचं. असं येस. तो सर. तिसरा आहे जादुई संबंध. जे काही आपले संबंध आहेत चांगले किंवा काही बिघडलेले ते दुरुस्त करायचे. 3 फोटो घेऊन त्यांची गुन्हा करायची, यादी करायची, ते किती चांगले आहे वगैरे. आणि आपण झालेल्या केलेल्या चुकांची माफी मागायची. तो एक सराव आहे, जादुई संबंध. आणि चौथा आहे आपली आरोग्य, जादूचा आरोग्य. जे काही आपली बॉडी आहे व त्याला आपण कृतज्ञता व्यक्त करायची, आभार मानायचे. काही थोडंफार कुठे असेल काही दुखत वगैरे तर असं म्हणायचं की चांगलं चांगलं आरोग्य आपलं ठीक आहे बघ. तो एक सराव आहे. आणि नंतर आहे मग शेवटी मनी, जादुई धनसंपत्ती. छान. चला, आता तुम्ही काय सराव केला हे तुम्हाला एवढं कळलं की आपण इथपर्यंत आलो. तुमचा तुमचा काय सराव सुरू आहे? माझा सराव असतो की रोज सकाळी उठल्याबरोबर कृतज्ञता लिहायची. आधी तर सर्व पृथ्वीबद्दल, आपल्या आई वडिलांबद्दल, स्वतःबद्दल, की आज मला जो हा दिवस मिळाला आहे तो वरदान मिळालेला आहे जगण्यासाठी. मग आपले आई वडील असतात, त्यांनी आपल्याला जन्म दिलेला आहे त्यांच्यासाठी, मग पृथ्वीसाठी, जलसाठी, सर्व गोष्टींसाठी करायचा. जे जे आपल्याजवळ चालेल. आहे त्याबद्दल बरोबर. कृतज्ञता व्यक्त करायची. असं आहे बरोबर. माझं. व्हेरी मग गुड. दिवसभर. येस, बोला. आणि मग मनी देताना आपण बाजारामध्ये जातो, कुठे जातो, धन्यवाद म्हणायचे. हे म्हणजे आता सवय पडून गेलेली मला सर्व गोष्टींची. प्रत्येक ठिकाणी धन्यवाद व्यक्त करायचे. कोणी थँक्यू म्हणायचं लगेचच. कोणी आपल्याला येस. काही मदत केली वगैरे शब्द दिला. आणि माझे कामही त्याच पद्धतीने होतात ज्या पद्धतीने मी ठरवते. सकाळी कार्यसूची लिहून घेते की ह्या पद्धतीने आपल्याला आज हे काम करायचे आणि त्याच पद्धतीने ते काम होतं माझे. आणि रात्री मग मॅजिक रॉक घेऊन ते सर्व झालेलं रात्र दिवसभराचं ते आठवण करून की किती चांगलं झालं. आणि जे निगेटिव्ह आहे ते काढून टाकायचं, पॉझिटिव्ह घ्यायचं, निगेटिव्ह काढून रोज रात्री ते झोपताना करायचं सराव. किती वर्ष असं. झाले तुम्ही हा सराव करताय? मी आता जेव्हापासून मॅजिक बुक करायला लागली आहे तेव्हापासून करते. आधी तर मला काही समजलं नव्हतं. विजय नायडू सरांचं केलंय मी 2 वेळा हिंदीमध्ये. सुरुवातीला मला काहीच कळालं नव्हतं. मॅजिक बुक केली तेव्हा. दुसऱ्या वेळेला थोडं समजायला लागलं. आणि मग तेव्हापासून मी प्रॅक्टिस सुरू केली. काही मी प्रॅक्टिस सेक्शन पण केले आहे. जे सकाळी असतात रेणुका मॅडमचे, ममता मॅडमचे, ते केले मी. व्हेरी आता गुड. हे आणि आता हे मराठीमध्ये आलं. हे हो. थोडं जास्त समजायला लागलं. हिंदी जरा कमी समजायचं, हिंदीचे वर्ड हो. वगैरे. आता थोडं जास्त छान पद्धतीनं समजते. बरोबर. चला, सुजाता मॅडम साठी क्लॅप करा. थँक्यू, छान एफर्ट्स थँक्यू. घेतात आहे. सर्वांनी क्लॅपिंग करायचं आहे, कारण आपण दुसऱ्यांच्या वेळी जेव्हा क्लॅपिंग करतो ना, डबल होऊन आपल्याकडे क्लॅप्स येणार. हे नक्की आहे. व्हेरी गुड ताई, छान. अगदी असाच प्रवास आपल्याला सुरू ठेवायचा आहे. बरोबर. आता याच्यामध्ये काय करायचं आपल्याला? सराव आता वाढवायचा आहे. एनर्जी वाढवायला हवी. कारण सांगताना ना ती एनर्जी दिसायला हवी. आता माझ्यामध्ये येस. दिसते का एनर्जी? सुपर्ब एनर्जी हो. मॅम. श्रद्धा मॅम, हॅलो, येस मॅम. नमस्कार. हॅलो, है ना? नमस्कार. येस, येस. तर तुम्ही छान दिसताय आज. एकदम थँक्यू. रविवार म्हणजे तुम्ही एकदम छान छान तयारी करून आलात आणि छान वाटतंय सगळ्यांना बघून, आहे ना? सगळ्यांनी ज्यांनी ज्यांनी कॅमेरे ओपन करू शकता ना, प्लीज करा की. आजचा दिवस मी विनंती करते सर्वांना, कारण हे सेशन ना तुमच्या चेहऱ्यावरचा आनंद बघण्याकरिता, तुम्हाला होत असणाऱ्या प्रॅक्टिसेसचा आनंद बघण्याकरिता ना मी हे सेशन मुद्दाम आपण एक दिवस अजून, कारण हा दिवस समोर आपल्याला एक दिवस वाढवावा लागणार. येस. पण तरीही मला असं वाटलं की आज आपण या सेशनसाठी आपल्याला वेळ द्यायला हवा. येस. येस. कारण काही क्लॅरिटी यायला हवी. मला बरेचसे फोन पण येतात आहेत की मॅडम खूप 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 आम्हाला फरक पडतो आहे. आणि येस. बऱ्याचशा गोष्टींसाठी काही प्रश्न पण आहेत की मॅडम येस. अजूनही माझा राग शांत थोडा काही बाबतीत नाही होत आहे. अरे वेळ लागेल. ऍक्च्युली काय होतं माहितीये का, इतक्या दिवसाचं साचलेलं सगळं मनात भरलेलं राग हे ते काढायला आपल्याला वेळ लागतो. आयुष सर येस. जी, वो अनचाहा और मनचाहा जो है ना,
वो एक बार हमें ये करेंगे कि आप शो करेंगे. या एक हा. तर आपल्याला रोजच्या प्रॅक्टिसमध्ये आपण कशा पद्धतीने समोर जातो आणि आपल्याला कसे रिझल्ट्स मिळतात आहे हे आपल्याला थोडं लक्षात घ्यायचं आहे. आता पहिला दिवस काउंट युअर ब्लेसिंग्स झालेत. तर प्रत्येकाने ना आता कन्फ्युज व्हायचं नाही. प्रत्येक गोष्टीसाठी वेगवेगळी कॉपी करणार का तुम्ही? तुम्हाला बघा, तुम्हाला प्रॅक्टिसेस कशा सोप्या जातात. बघा, छोट्या छोट्या कॉपीज येतात. येस. बरोबर. स्पायरल आणि अजून बाइंडिंगच्या अशा बऱ्याचशा छोट्या 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 कॉपीज असतात. त्या आपण घ्यायच्या आणि त्याच्यावरती ना हेडिंग टाकायचं. ज्या पद्धतीने आपण प्रॅक्टिस करतो आहोत. आता प्रत्येकाची प्रॅक्टिस ही वेगवेगळी असते, पण आपल्याला एक एक आयडिया येत जातात की या पद्धतीने पण आपल्याला प्रॅक्टिस करायला हव्यात. कारण आपण जर एकाच कॉपीमध्ये सगळ्या प्रॅक्टिसेस करत असणार तर कधी कन्फ्युजन होतं की अरे, आज तर मला वरदानांची यादी वाढवायची आहे. आता दररोज जर आपल्याला 10 वरदानांची यादी लिहायची असेल, तर आतापर्यंत 5 दिवसामध्ये किती व्हायला पाहिजेत आपले वरदान? लिहा चॅट बॉक्समध्ये किती व्हायला हवेत, कारण पुढे पाठ मागे सपाट असं व्हायला नको. म्हणून आतापर्यंत तुमच्याकडे वरदानांची किती यादी झाली? किती दिवस झालेत आपल्याला क्लास करून? 1 तारखेपासून क्लास सुरू झालाय, बरोबर? 1 ते आज किती तारीख आहे? आजची 11 11 तारीख आहे. तारीख आहे. मग 11 गुणिले 10 किती होतात आहे? 11 मल्टिप्लाय बाय 10 1100. किती होतात? चला, कुणाचं मॅथ्स छान आहे, पटापट चार्ट करा. 1100. किती होतात आहे? 110. 110. मग 110 झाल्यात का वरदान लिहून? आणि 110 ज्यांचे झाले आहे त्यांच्याकरता क्लॅपिंग. आणि ज्यांचे 110च्या वरती झालेले आहेत, ज्यांच्या आपल्या स्वप्नांपर्यंत जास्तीत जास्त लवकर पोहोचायचं आहे, जे लवकर फिलिंग मध्ये आले, ज्यांना फिलिंग्स वाढलेल्या आहेत, त्यांची झालेली असेल 200, 500, कुणाची 1000. पण जे म्हणतात ना, आम्ही 3दा केलंय, आम्ही 4दा केलंय मॅजिक बुक, त्यांची तर हजारोच्या वरती गिणती असेल, तर त्यांच्याकरता एक्स्ट्रा क्लॅपिंग. व्हेरी येस, गुड. येस. पण ज्यांची 110च्या खाली झालेली आहेत, त्यांनी कान पकडा कान. बघू द्या मला कोणी कोणी कमी झालंय. चला, उठाबशा लागलं आहे. करण्याच्या सगळ्यांसमोर उठाबशा घेणार आहे मी. कारण ज्यांच्या वरदानांची यादी तयार नाही, त्यांच्यासाठी हा क्लास नाही. आपल्याला काय करायचं आहे? अभ्यास करायचा आहे. तुमच्या मुलांना अभ्यास नाही केला तर तुम्ही जे की पनिशमेंट देता की नाही, ती पनिशमेंट आज स्वतःला द्यायची आहे तुम्हाला. मग सांगा, मी आज मला काय करायचं नाहीये, आज मी जेवणच करणार, आज रात्रीचं जेवण देऊ नका बरं स्वतःला. काहीतरी तुम्ही पनिशमेंट स्वतःला द्या. बिलकुल काहीतरी स्वतः पनिशमेंट अशी द्या स्वतःला की जी मुलांना देता तुम्ही. की यावर्षी नवीन साडी मिळणार नाही, आता या उन्हाळ्यामध्ये सुट्ट्या कॅन्सल. समजा जर कुठे जायचं असेल तर स्वतः. आणि बघा, बापरे, एवढ्या मोठ्या मी सॅक्रिफाईस नाही करू शकत. माझ्या वरदान लिहायची आहेत ना मला, तर मला लिहायचीच आहेत. येस. आता वरदान लिहिताना म्हणा किंवा या प्रॅक्टिसेस करताना का बरं आपल्याला त्रास होतोय? बरेच जण काय म्हणतात आहे, की आमचा राग आम्हाला कंट्रोल अजूनही बऱ्याचशा प्रॅक्टिस कराव्या लागतात आहे. हो, बरोबर आहे हे. कारण बघा, आपल्याला इच्छा काय असते? आपण लहानपण जेव्हा आठवलं ना, आपल्याला इच्छा काय होती? की मला प्रेम मिळायला हवं, मला कृतज्ञतेमध्ये राहायला हवं, आनंद, उत्साह, जोश, आपल्यामध्ये संतोष होता. आपण कमावत नव्हतो, पण संतोष होता. आई काऊ चिवचा घास भरवायची, तरीही येस, आनंद होता. आपण आपल्या हाताने येस. खायचो नाही, तरी आनंद होता. मग आत्ता काय झालं? आता दुप्पट आनंद आहे. मॅजिकमुळे. मॅजिकमुळे आनंद आलाय, बरोबर?
केव्हा कळलं आपल्याला हे सगळं, की जेव्हा मी स्वतःला सकारात्मक, मी जेव्हा स्वतःला म्हटलं, की मी एक तर सकारात्मक असू शकतो किंवा नकारात्मक असू शकतो. मी एक तर Right. सुखी असू शकतो किंवा दुःखी असू शकतो. बरोबर? मग जर एकच गोष्ट, एक तर डावी बाजू मला दिसू शकते किंवा उजवी बाजू दिसू शकते. एकच पार्ट माझ्यामध्ये असू शकतो. तर Yes. आता तुमचा सकारात्मक पार्ट आहे का? सकारात्मक झालात का सगळे? असेल तर डन करा. Yes. येस येस लिहा, हो लिहा सगळ्यांनी. Yes, मला yes, किती yes, yes. जितकेही पार्टिसिपेंट्स आहेत ना, त्यांनी हो लिहा. ज्यांचं नाही आलंय ना, त्यांच्या प्रॅक्टिसेस कमी आहेत. प्रॅक्टिसेस कमी आहेत आणि आज आपण तीच चर्चा करायला इथे बसलेलो आहोत, की आपण प्रॅक्टिसेस कशा वाढवायच्या. आणि ज्यांना खरंच याच्यामध्ये काय होतंय, की छान अनुभव येतोय, हलकं झाल्यासारखं वाटतंय, डोकं शांत झाल्यासारखं वाटतंय, राग येतच नाही आता. बऱ्याचशा नाही. गोष्टी आपल्याला काय होणार आहे माहितीये का? खूप आपल्यामध्ये चेंजेस होणार आहेत. कारण काय Yes. करणार आहे? आपण शिकतोय. बघा, आपण लर्न करतोय, Yes. प्रॅक्टिसेस करतो आहे, मग रिझल्ट तर पाहिजेच आहे. मग आजही जे 100% नो म्हणत असतील, त्यांच्या प्रॅक्टिसेस कुठेतरी कमी आहेत किंवा ते काहीतरी अजूनही विचार करतात आहे, की हा जादूचा दगड काय असेल? हे 3 हे ठेवायचे आहेत, काय म्हणतात, फोटोज ठेवायचे आहेत नातेसंबंधामध्ये, तर काहीतरी डोक्यामध्ये सुरू असेल. तर आता आज ह्या सगळ्या तुमच्या मेंदूतील, तुमच्या डोक्यातील विचारांना वाट मोकळी करून देण्याकरिता हा क्लास आहे. हा वर्ग मी घेतलेला आहे. सरावासाठी आहे, तुमच्या मनातल्या प्रश्नांसाठी आहे. जे नवीन आहेत ना, त्यांच्या मनात कुठलेही प्रश्न नको म्हणून हा वर्ग घेतलेला आहे. तर तुम्ही हँड रेज करायचा मध्ये आणि विचारायचं किंवा सांगायचं, की तुम्हाला कसा-कसा अनुभव येतोय. आता बघा, तुम्ही सर्वांनी आपल्या याच्यामध्ये स्क्रीनवरती बघायचंय, की तुम्हाला मनासारखं काय हवंय आणि तुम्हाला अनचाहा म्हणजे तुम्हाला अनिश्चित नकोसं काय आहे. मग आता जर आपण अजूनही निराशेत आहोत, अजूनही मला कुठल्या तरी गोष्टीची खंत वाटते, अजूनही मी दुःखातच आहो, तर बघा तुम्ही अजूनही त्या सरावामध्ये पोहोचला नाहीत. आणि जर मला प्रेम, कृतज्ञता, आनंद, उत्साह आणि जोश मी आता सेलिब्रेट करतोय, माझी स्वप्न, माझी आता 1 वर्षानंतरची, 1 वर्षापर्यंतची स्वप्न मी आता एन्जॉय करतोय, तर मी कशामध्ये आहे? माझ्या इच्छित मनचाहा, जिसे बोलते मनचाहा, उस पोझिशन पे मैं अभी हूँ. सगळ्यांच्या लक्षात येतंय? आता तुम्ही Yes. स्वतःला त्या, तुम्ही कुठल्या गोष्टीसाठी तुम्हाला सराव करायचा आहे ते बघा. आणि जर ह्या गोष्टी तुम्हाला कळलेल्या असेल, आपल्या भावनांची शक्ती जर तुम्हाला कळली असेल, तर आता आपल्याला ना फास्ट एकदम, एकदम धावत समोरचा प्रवास आहे. कारण आता रोजची जादू आहे. रोज जादू Yes. आहे. Yes. 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 आणि आज मी शेअरिंग ज्यांच्या या 8 दिवसामध्ये 10-11 दिवस झालेत आपल्याला. 11 दिवसामध्ये एकदम जे विमानाने प्रवास करतात आहे ना, जादूच्या दुनियेत, अगदी Yes. पंख लागले आहेत. त्यांची पण शेअरिंग्स आहेत. कारण मला फोन भरपूर आलेले आहेत. त्यांचं Yes. शेअरिंग आहे. दुसरी गोष्ट म्हणजे आपल्याला ना एक गोष्ट लक्षात घ्यायची आहे. ज्यांची थोडी प्रॅक्टिस कमी पडते ना, एक गोष्ट लक्षात घ्या. जर आपल्याला जादूचा दगड पकडायचा असेल आपल्या हातामध्ये किंवा कुठलीही प्रॅक्टिस करायची असेल, आपल्याला कृतज्ञता व्यक्त करायची असेल, आपल्याला मनीमध्ये आपल्याला ती नोट पकडून आपल्याला धन्यवाद करायचे असतील, तर ते 8 मिनिट करायला हवे. आता Okay. 8 मिनिटाचा अंदाज तुम्हाला आलाय का? थोडा अभ्यास केलाय का? 8च मिनिट का? 8 मिनिट. कारण 5 ते 10 मिनिट लक्षात घ्या. 5 ते 10 मिनिटाचा जो काळ असतो ना, तो फोकस करण्याकरता लावतो. 5 ते 10 मिनिटाचं हे मेडिटेशन असतं, ध्यान असतं. कारण आपल्याला ना ते फिलिंग्स येण्याकरता 5 ते 10 मिनिट लागतात. म्हणून जेव्हाही आपण तो दगड हातात घेणार, जादूचा पत्थर, जादुई पत्थर हातात घेणार, मॅजिक रॉक हातात घेणार, तर तो जास्तीत जास्त 8 मिनिट आपल्याला आपल्या हातात असायला हवा. Yes. कारण 8 मिनिट याचा 8 तास याचा ना काहीतरी वैज्ञानिक संबंध आहे.
ओके. आणि हा आपल्याला अभ्यासायला हवा. कारण आपण 1 मिनिट केल्यानंतर मग तुम्हाला मी आधीच सांगितलंय, जर तुम्हाला साधा शिक्का पाहिजे असेल कशाचा स्टीलचा, तर तुम्ही प्रॅक्टिसेस करा. हळू-हळू कासवगतीने करा. 1 मिनिटात करा आणि लगेच तुमचं ध्यान हटून जातंय, तर तुम्हाला चांदीचा नाही, सोन्याचा नाही, तर स्टीलचा शिक्का बरोबर. मिळणार आहे. लक्षात घ्या. जर तुम्हाला जास्तीत जास्त ध्यान असेल, तर 5 ते 10 मिनिट आणि ज्यांना सोन्याचा सिक्का हवाय ना, त्यांनी काय करायचंय? जास्तीत जास्त ध्यान Yes. टिकवून ठेवायचंय. 10 मिनिट, 15 मिनिट, 20 मिनिट. ग्रेट. बघा आता तुम्हाला कुठल्या फास्ट स्पीडने जायचंय. कारण 8 मिनिटाचे मेडिटेशन केल्यामुळे काय होतात, पुढील 8 तास त्याचा मनावर प्रभाव राहतो. बघा, येस. जर तुम्ही 8 मिनिटाचे मेडिटेशन केले, तर त्याचा 8 तास प्रभाव राहतो. 8 मिनिट्स मेडिटेशन केल्यामुळे काय होतं, की कामात फोकस येतो. फोकस निर्माण व्हायला हवा ना, फोकस येतो आणि आपण ना शांत व्हायला लागतो. कॉन्सन्ट्रेट व्हायला लागतो. आणि येस. बघा हे जाणवून घ्या आणि मग आपल्याला काय होते, आपली चिडचिड कमी झालेली आपल्याला जाणवेल. आपला राग म्हणजे आपल्याला ज्या नकोशा गोष्टी होत्या ना, त्या निघून गेल्यात या 8 मिनिटाच्या मेडिटेशनमुळे. आणि आपल्याला जास्त स्पष्टता येते. आपल्या स्वप्नांबद्दल जास्त स्पष्टता येते. म्हणून 8 मिनिट ना सतत म्हणजे एकदा तुम्ही सुरू केलेलं ध्यान आहे ना, ते 8 मिनिट ठेवा. मग 8 मिनिट 8 तास. तर मग समोर वाढवत न्या समोर. तुम्हाला जितकं जास्त पाहिजे असेल लिमिटेशन्स ठेवू नका बरं. तुम्हाला जर अबंडन्स पाहिजे असेल, विपुलता पाहिजे असेल, गाणं आज म्हणताना डान्स करावासा वाटला असेल आणि घरामध्ये आपण काय केलेलं असेल, सगळ्यांनी मिळून डान्स केला असेल, तर प्रॅक्टिसेस एकदम परफेक्ट सुरू आहेत. रोज 8 येस. तास प्रॅक्टिस केलीत ना, तर बघा हे येस. अनुभवाचं सत्य आहे. हे वैज्ञानिक तर आहेच त्याला, पण जे करतात आहे ना, त्यांचे अनुभव सांगतात आहे. आणि आजपर्यंत ना पुस्तकातील आणि आजपर्यंत आपण पुस्तकातील ज्ञान मिळवलेलं आहे. पण आपल्या आजी-आजोबांनी, आपल्या आई-वडिलांनी अनुभवातून शिकवलेलं ज्ञान आपलं जास्त कामात येतंय. आपणही अनुभवातून घेतलेलं जास्त कामात येतंय. कारण तथास्तु म्हणते वास्तू, हे नेहमी आपल्याला आई सांगायची, आपले मोठे सांगायचे सगळे. पण आपल्या तोंडावरती आपलं कंट्रोल होतं का? शब्दांवरती आपलं कंट्रोल होतं का? मग शब्द जर आपली दुनिया घडवत असेल, आपले विचार जर आपली दुनिया घडवत असेल, तर शब्दांपासून विचार बनतात की नाही? येस. मग आपले शब्द कसे असायला हवेत? बघा स्ट्रॉंग आणि करेक्शन्स, क्लिअर. करेक्शन्स, करेक्शन्स, करेक्शन. आता अजूनही कुणाला वाटत असेल, की काय आहे ही जादू? काय आहे ही जादू? हे क्लिअर करायला आजचं सेशन. येस. ठीक आहे? कारण काही येस. क्लॅरिटी आपल्याला असायला हवी. आणि सर्वात महत्वाचं काय आहे या 8ही मिनिटामध्ये आपल्याला सातत्य आणि भावना हव्यात. येस. सातत्य असायला हवं. नाहीतर मग काय, आज मी थोडं केलंय मॅडम, मॅडम आज ना बिलकुल सकाळी बॉसचा फोन सकाळी आला आणि लवकर पोहोचायचं होतं मला ऑफिसमध्ये. मग काही नाही अर्धवट सोडून दिलं मी आणि अर्धवट केलं. मग तुम्ही काय करताय? स्वतःला फसवताय. कारणं जर देत असताना तुम्ही इथे येऊ नये, तरीही तुम्ही स्वतःला फसवताय. मग आता काय करायचंय तुम्हाला? सातत्यपूर्ण प्रॅक्टिस करायची आहे. दररोज ठराविक आणि शिस्तबद्ध बघा, शिस्त येस. लावायची आहे स्वतःला. येस प्रॅक्टिसेससाठी मॅम. शिस्त लावायची आहे. आता ह्या गोष्टी ना मी तुम्हाला जेव्हा लेसन शिकवत असते, पाठ शिकवत असते, शिकवणं म्हणजे मी सांगत असते तुम्हाला, मी मी काय रॉन्डाबरनी एवढं सुंदर ज्ञान दिलं, मी तुमच्यापर्यंत पोहोचवत असते. तर तेव्हा ना ह्या सगळ्या गोष्टी मला काही क्लिक झाल्या, की ह्या थोड्या बोलता-बोलता कधी राहून जातात आपल्या आणि थोड्या मायन्यूटली गोष्टी ना थोडं जर आपण सुटलं, तर आपल्या प्रॅक्टिसेसमध्ये थोडी स्पीड यायला थोडं आपण कमी होऊ शकतो. कारण माझ्या वेळेस हे झालं होतं. मी जेव्हा प्रॅक्टिसेस करायची, तेव्हा मला ह्या कुठल्या गोष्टी जाणवल्या होत्या, मी त्या करेक्ट केल्या होत्या, ते मी तुम्हाला सांगते. कारण आपण जर सगळे एकाच परिवारातले आहोत, आपण बौद्धिक
यांनी थोडं समोर जातो आहो, तर मला वाटतं हा सगळ्यांचे प्रश्न हे मनातले असतात. आणि म्हणूनच आपण काय केलं पाहिजे, थोडा जास्त पण नियमित सराव करा. नियमित हे गरजेचं आहे. आज थोडं, उद्या थोडं न करता दररोज थोडं, 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 थोडं नाही, तर बरोबर सातत्याने कमिटमेंट, मी समर्पण म्हटलंय, कमिटमेंट असायला हवी. कमिटमेंट असणारेच इथे बसणार आहेत. आता एवढे वर्ष आपण आपल्या जीवनातले घालवले आहेत ना, छान. प्रत्येकाच्या लाईफमध्येच असेल असं नाही. जे काही तुम्ही चांगले वाईट अनुभव घेतले असेल, आजही प्रत्येकाचं जीवन प्रत्येकासारखं नाही, प्रत्येकाचं वेगळं आहे, बरोबर? म्हणून मी प्रत्येक हा शब्द वापरते, प्रत्येक. ठीक आहे. तर त्यांचं आज छान असू शकतं, त्यांनी ह्या प्रॅक्टिसेस आधीच केल्या असू शकतात, त्यांना रॉन्डा बर्नच्या पुस्तकाची आवश्यकता नाही पडलेली, कारण त्यांनी अभ्यासच असा केला लाईफचा, जीवनाचा, की ते स्वतःच्या अनुभवावरून शिकलेत. त्यांच्यासाठी त्या ग्रेट लोकांकरता आधीच टाळ्या. आता जादूचं पुस्तक लागल्यावरती आता काय करणार आहोत आपण, तर असं म्हणतात ना, की कौशल्यांना तज्ञ होण्यासाठी ना, कुठलंही कौशल्य, कुठलंही स्किल आपल्याला वापरण्यासाठी काय करावं लागतं आपल्याला? 10,000 तासांचा सराव असतो. हे विज्ञानात, हे सायंटिफिकली संशोधनातून हे झालं, की 10,000 तास आपल्याला एखादं स्किल वापरण्याकरता. मग आजच जादूचं पुस्तक हातात आलं आणि आजच जादू झाली पाहिजे, आजच माझं सगळं काही व्यवस्थित झालं पाहिजे आणि आपण 2 दिवस अनुभव घेतल्यानंतर, "अरे यार, थोडं थांबूया का? आता थोडं नेक्स्ट सेशन कधी येतंय ते बघूया का? की नाही आता कुणाचं येतंय ते बघूया का?" इकडे पण डोकावून, तिकडे पण डोकावून, तिकडे पण डोकावून, थोडं डोकावून अजूनही आपण मॅजिक बुक जर करत असेल, तर इथे थोडा विचार करा, की कुठलंही स्किल आपल्याला जर शिकायचं असेल, तर आपल्याला 10,000 तासांचा वेळ लागतो. आणि जर तुम्ही रोज 8 तास सराव केला असेल, तर काही वर्षात 10,000 तास पूर्ण होतात. मग आपण ज्या पाडावावर असू ना, तुमच्या प्रॅक्टिसेस जबरदस्त असतील. ते शेअरिंग मला आज हवंय. जबरदस्त असतील, तर आपण बरोबर ट्रॅकवरती आहोत. येस. बरोबर? म्हणून येस. 8 तास सिरियस प्रॅक्टिस लेव्हल असं समजून प्रॅक्टिस करा. आणि 8 मिनिटे मल्टिप्लाइड बाय 8 तास इज इक्वल टू मनावरती परिणाम. कोणता? सकारात्मकतेचा. येस. मग हे मन शांत आणि सकारात्मक भावनेत काय होतो? मेंदूला सिग्नल मिळतो. म्हणून आतापासून प्रॅक्टिसेस वाढवा. 8च्या वर कितीही जास्त झालं तरी चालतं, पण 8च्या आधी थांबू नका. 5 ते 10 मिनिट, 10 मिनिटाच्या वरती केलं तर एकदम पंख, अगदी आपल्या स्वप्नांना पंख फुटलेत. मग हे झालं, इथपर्यंत प्रॅक्टिस लेव्हल आली, की मग जर तुम्ही म्हटलंय, की मी सुरक्षित आहे, मी समाधानी आहे, मी सुरक्षित आहे, मी समाधानी आहे. मग तुम्ही ज्या कृतज्ञता करणार ना, ज्या गोष्टींसाठी करणार ना, एकदम डायरेक्ट मेंदू काय करतो? ते एक्सेप्ट कर. एक्सेप्ट करतो आणि रिझल्ट फास्ट मिळतो. डेफिनेटली 100%. येस. कळतंय? बरं, अजून काही हँड रेज करा. कुणाला काही आपल्याला एखादं शेअरिंग घेऊया आपण मध्ये आणि मग अजून समोर जाऊया, की या प्रॅक्टिसेस. मॅडम, येस. मी माझं शेअरिंग सांगते कारण नंतर मी ड्राईव्ह करणार आहे, तर माझं ओके, बोलणं होणार नाही. ओके. ओके, ओके. सो बोला मॅडम. सगळ्यांना माझा मॅजिकल इव्हिनिंग म्हणता येईल. मॅजिकल इव्हिनिंग सगळ्यांना. आणि सोनाली मॅम, थँक्यू सो मच. थँक्यू सो मच आयुष सर अँड ऑल पार्टिसिपेंट. थँक्यू सो मच. थँक्यू सो मच युनिवर्स. सो मला तुम्हा सगळ्यांना सांगायचंय की न्यू इयर पासनं मी एकदम म्हणजे आधी मी करायची, पण आधीमध्ये करायची, पण मी आता 1 ते 11 तारखेतला तुम्हाला माझा स्वतःचा एक्सपिरियन्स सांगते. सगळ्यात आधी तर मला सगळे म्हणतात की तू आधीपेक्षा खूप जास्ती म्हणजे ऍक्टिव्ह तर मी खूप जास्ती आहे, पण रिझल्ट जे आहे ना, माझ्या घरातले पण म्हणतात की काय ग तुझं मॅजिक कुठे आहे? म्हणजे प्रत्येक गोष्ट, म्हणजे माझ्या छोट्या बाळांनी पण म्हटलं, माझ्या ताईच्या मुलांनी, की मावशी आम्हाला ना सिल्क पाहिजे. माहित नाही ते कसं काय होते, तर की त्यांना ते सगळं इन्स्टंट मिळतं, ते म्हणतात मावशी मला आता हे पाहिजे. म्हटलं काय आहे नाही तुझ्याकडे मॅजिक आहे.
तर तुम्हाला सांगायचं आहे की 1 तारखेपासनं मी एक प्रॅक्टिस करत होती. माझं फायनान्शियली मी जर कोणी फायनान्ससाठी प्रॅक्टिस करत असेल तर माझी एकदम स्ट्रॉंग प्रॅक्टिस आहे त्यावर. तर मी तुम्हाला सांगू शकते. मॅडमनी मला 27 तारखेला जो चेक दिला होता तो तर कोटीचा लिहिला होता मी, पण नॉर्मल तुम्हाला सांगते जी अमाऊंट मला पाहिजे होती विदिन डेज ती माझ्यापर्यंत डायरेक्ट माझ्या अकाउंटला येऊन गेली. म्हणजे त्याची मी स्क्रीनशॉट पण शेअर करू शकते तुम्हाला. आणि ती अमाऊंट छोटी अमाऊंट नव्हती, ती अमाऊंट होती 20 लॅक्स. ओके. सो तुम्हाला मला हे सांगायचंय, तुम्हाला त्याच्यावर स्ट्रॉंग बिलीव्ह कसा पाहिजे, तुम्हाला प्रॅक्टिस करताना काय करायचंय. मी ब्रह्ममुहूर्तावर 3:30, 4, 5 अशा टाइम मध्येच माझी मी स्ट्रॉंगली रायटिंग करायची. त्याच्यात तुम्हाला कुठलीही शंका नाही पाहिजे. परत एकदा तुम्हाला हा डाऊटच नाही पाहिजे की कोणाच्या अकाउंटला कसं बघा आता बँकेच्या पिऊन पासनं तुम्हाला थँक्यू सो मच युनिवर्स, थँक्यू सो मच युनिवर्स हे सुद्धा तुम्हाला लिहायचं आहे. तुम्ही लिहिल्यानंतर मी बँकेच्या पिऊन पासनं तर सकाळी जो बँक ओपन करतो, काउंटरवाला अकाउंट, माझे 3 अकाउंट, समोरच्याचे अकाउंट आणि जे लोकां थ्रू पैसा येणार आहे, मध्यात जो व्यक्ती आहे, अशा 3 लोकांना कंटिन्यू त्यांच्या नावासोबत जेव्हा आपलं सेशन होईल तर मी तुम्हाला माझ्या डायरी पण दाखवेल. 1 तारीख, 2 तारीख, 3 तारखेला समोरचा व्यक्ती स्वतःहून म्हणतो मी हे करू शकते का. मी म्हटलं हा, मला स्वतःहून बोलायचं नव्हतं की हे तुम्ही करा. मग ती बोलते की मी हे करू शकते का श्रद्धा. मी म्हटलं हा तुम्ही करू शकता. मग 3 तारखेला ही गोष्ट झाली. मग 4-5 ला आम्ही थोडे बिझी होतो पण मी ते कंटिन्यू करत होती. आणि 8 तारखेला समोरची काय म्हणते मला की थोडा डाऊट आहे. मग मी थोडा तिला समजून सांगितलं. म्हटलं कसला डाऊट आहे तुम्हाला. बघा कॅश फ्लो आहे, तो येणारा पैसा आहे, तर तुम्हाला ती गोष्ट करावी लागेल. तर मग मी म्हटलं ठीक आहे कंटिन्यू तुम्ही करा. आणि 9 तारखेला पूर्णच्या पूर्ण अमाऊंट मी सोनाली मॅमला फोन पण केला, अकाउंटला ट्रान्सफर. म्हणजे 10व्या दिवशी मला ते लिहावंच नाही लागलं. 10व्या दिवशी मला थँक्यू सो मच युनिवर्स, थँक्यू सो मच युनिवर्स, थँक्यू सो मच युनिवर्स हे मी 10 टाइम्स लिहिले. सेकंड गोष्ट माझ्यासोबत ही झाली या 10 दिवसामध्ये की माझी सख्खी मोठी ताई आहे, ज्यांचं थोडं लग्नाचं सुरू होतं. तर मॅजिक डेचा 4था दिवस होता. 4 तारखेला मी तिला बोलली की माझी ते थोडी टेन्शन मध्ये होती. तू अजिबात टेन्शन घेऊ नको. मॅडमनी मला सांगितलं होतं की असं असं अट्रॅक्ट करायचं. मी भगवंताला म्हटलं, माझ्या कृष्णाला म्हटलं कान्हाजी, जो मुलगा माझ्यासाठी तुम्ही देणार आहे ना तो माझ्या ताईला द्या. आणि तुम्हाला त्या गोष्टीवर विश्वास करावा लागेल. मी ते पण फोटो कधीतरी शेअर करेल. माझ्या ताईला, माझ्या स्वप्नातला राजकुमार माझ्या ताईला भेटला. एकदम न खाणारा, न पिणारा, बिलकुल तुळशीमाळ, त्याच्या पण गळ्यात, दिसायला एकदम हँडसम आणि बँकर आहे तो. आणि माझ्या ताईचं आज फिक्स झालं. त्याचा पण तो आनंद माझ्या चेहऱ्यावर तुम्हाला दिसत असेल. त्याच्यानंतर थर्ड गोष्ट तुम्हाला मला हे सांगायची आहे की मी युनिव्हर्सला रोज ते पण लिहायची मी फायनान्शियली. म्हणजे माझं खूप फोकस एकदम क्लिअर आहे. मी खूप ड्रीमर आहे की मला पर डे ना 10,000 अमाऊंट पाहिजे. आणि कुठून येत आहे, कसं येत आहे मला नाही माहित. एकदम स्ट्रॉंग प्रॅक्टिस सुरू आहे माझी. आणि मी मॅडमनी मला आपल्याला जादूची जे आपलं चॅप्टर सुरू होतं धनसंपत्ती, तर त्यामध्ये मॅडमनी एक पिक्चर दाखवला. मॅडम तुम्ही राईट, त्याच्यामध्ये अमाऊंट होती. सेम पिक्चर माझ्या समोर होतं. म्हणजे माझ्या टेबलवर मी जिथे आता मी घरी नाहीये, जिथे मी रोज बसते प्रॅक्टिसला, सेम अमाऊंट अशी होती. आणि 500-500च्या नोटा, 10,000 रुपये होते तिथे. आणि मॅडमनी जो पिक्चर जेव्हा आपल्याला स्क्रीनवर दाखवला, मी मॅमला म्हटलं मॅम एक्झॅक्ट माझ्यासमोर ती गोष्ट आहे. तर तुम्हाला तुमच्या प्रॅक्टिसवर, तुमच्या मेडिटेशनवर तुम्ही स्वतःला किती वेळ देता, तुम्ही किती थँक्स करता. तुमच्या गाडीतल्या पेट्रोल पासनं, तुम्ही जर योगाला जाता सकाळी तर तुमच्या गाडीतल्या पेट्रोल पासनं, तुम्ही ज्या रोडवर चालवता ती गाडी, त्याच्यापासनं, तुमच्या हातापासनं, तुमच्या नेत्रांपासनं, तुम्हाला सगळ्यांना थँक्यू सो मच. आकाशापासून ते धरतीपर्यंत हे तुम्ही करून बघा. हा माझा विश्वास आहे 100% तुम्ही जे बोललं ना ते व्हॉट तुमच्या एनर्जी. समोर. येस येस. म्हणजे मला एवढा म्हणजे समोर माझा लाईफ पार्टनर पण मी जो अट्रॅक्ट केलाय ना एक्झॅक्ट तसं होतं माझ्यासोबत. पूर्ण युनिव्हर्सने बिलकुल सिच्युएशन बिलकुल. क्रिएट काही केली थोडं आहे. थांबवून ठेवायचं का आपण, साठवून ठेवून येस 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 मॅम. येस, सो थँक्यू बाकीच्यांना सो पण मच आपण सोनाली वेळ मॅम. देऊया. येस बिलकुल येस. बिलकुल. मी तुमचे ट्रॅव्हलिंग म्हणजे मध्ये फक्त राहील म्हणून मी आता एकच, बोलून घेतलं. हा ओके एकच थँक्यू. म्हणेल, एकच म्हणेल श्रद्धा मॅम, फक्त आपल्याला नाही हा शब्द ना काढून टाकायचा डिक्शनरी मधनं. येस येस मॅम. येस ठीक येस. आहे.
बिलकुल. कारण थँक यू, काय आहे थँक यू. ना, की आपण इतक्या छान प्रॅक्टिस आणि खरंच वॉव! आणि तो येस. ग्लो आज चेहऱ्यावर दिसतो आहे आणि थँक यू. रोजची जी आणि विशेष म्हणजे काय करतात ना श्रद्धा मॅडम काय करतात आहे, त्यांची एक मला ती चुलबुली सवय बिलकुल प्रश्न पडला, की मॅडम हे असं, मॅडम मी हे असं करते, मी ते कसं करताय? म्हणजे येस, कनेक्शन बरोबर जुळवतात आहेत त्या आणि त्यांची येस. ती जिद्द बघून ना खरंच माझ्यातली पण बऱ्याचशा गोष्टी मी ज्या प्रॅक्टिसेस केलेल्या आहेत, त्या एक्स्ट्रा येस. टिप्स तिला मिळते, जे मी तुम्हाला पण देते आहे. तिने पकडल्या त्या टिप्स. येस, येस, येस. त्याच्यामुळे येस, काय मॅम. ना, तिच्या बिलकुल काय लागले पंख आणि ती आता उंच भरारी घेणार आहे. बघा येस. काय मॅजिक्स आहेत. थँक यू अजून सो कुणा मच. थँक यू श्रद्धा मॅम. थँक यू सो मच. इतक्या सुंदर प्रॅक्टिस करता आणि खरंच इतक्या फिलिंग्स नंतर तर तुमचा जोडीदार तर तुम्हाला पण याच्यानंतरचं तुमचं लाईफ काय असेल? बल्ले बल्ले. वा येस, वा वा. येस, मॅम. थँक यू. थँक यू एन्जॉय सो एन्जॉय करा, एन्जॉय करा. येस, आम्हालाही मॅम. पार्ट्या येस. द्या. नक्की 100%. चला, ओके. थँक यू सो मच. थँक यू सो मच. नेक्स्ट अजून कोणी आहे का? काही प्रश्न आहेत का? किंवा अजून आपल्याला काही येस, नेक्स्ट. आयुष सर और कोई है? आता याच्यामध्ये तुम्हाला काय जाणवलंय? तुम्ही चॅट बॉक्समध्ये लिहू शकता. याच्यामध्ये काय श्रद्धा मॅम ज्या बोलून गेल्यात, की मला मॅजिक चेक्स लागलेत माझे आणि बऱ्याचशा गोष्टी रोज त्यांची स्वप्न पूर्ण झाली, की एक फोन असतो, "मॅम माझं हे पूर्ण झालंय, माझं ते पूर्ण झालंय." दिवसभरामध्ये ती व्यक्ती जर इतक्या वेळ कृतज्ञतेमध्ये राहत असेल, म्हणजे घरून निघण्यापासनं, उठण्यापासून तर झोपतपर्यंत सतत कृतज्ञता. म्हणून तर म्हणते रोम रोम में कृतज्ञता जिसने समाई है उसे रोम रोम से क्या आएगी फीलिंग आएगी और रोम रोम से ये फीलिंग जताने के बाद पैसों की हमारे रिलेशन्स की और क्या चीज आरोग्य आरोग्य सर्वात महत्वाचं स्वास्थ्यात सुद्धा आमूलाग्र बदल तुम्हाला दिसतील आणि अजून कुणाकुणामध्ये चेंजेस अनिल सर येस अनिल जाधव सरांना करा अनम्यूट आयुष Yes. सर Yeah, एक येस येस या पण नमस्कार मॅडम. नमस्कार अनिल सर नमस्कार प्रथम तुमचे धन्यवाद आयुष सरचे, श्रद्धा मॅडमचे, तुमच्या सर्वांचे धन्यवाद मॅडम. मला बोलण्यासाठी संधी दिली मॅडम. बिलकुल. मी पहिल्या वेळेस मॅजिक बुक करत आहे. मी प्रॉपर म्हणजे वाशिमचा आहे मॅडम. वाशिम जवळ माझं एक खेडेगाव आहे, तिथे राहतो मी हिवरा म्हणून. तर मॅजिक बुक जे आहे मी सुरुवात म्हणजे माझी प्रॅक्टिस चालू आहे आणि आज 11वा दिवस जवळपास मी जे ग्रॅट्युड लिहित आहे तर माझ्या विचारात फरक पडला आणि नकारात्मक विचार निघून गेले आणि पॉझिटिव्हिटी माझ्यामध्ये आलेली आहे. वाव व्हेरी गुड आणि जे मॅजिक रॉकचं जे मॅडम आहे ना, हे तुम्ही सांगितलं की कमी 10 आपलं 10 मिनिटं तरी आपण बोलायचं. म्हणजे 10 मिनिटं आपण जे ग्रॅट्युटी केलं ते करायचं की दिवसभरात जे जे घडलं ते सर्व त्याच्यासोबत हे आपण बघा बोलायचं. जर तुम्ही रॉक आता आपल्याला काय आलंय फिलिंग्स आलेत रॉक पकडताना काय झालंय आपण प्रॅक्टिसेस करताना आपल्याला काय जाणवलं आपलं कॉन्सन्ट्रेशन वाढतंय आपला मेंदू शांत होतोय आता तुमच्याच सांगण्यावरनं तुमचा राग गेलाय बरोबर तुम्ही शांत झालायत हे कशामुळे जर आपण काहीच हातात ठेवलं नसतं बरोबर आहे आपण जेव्हा विद्यार्थ्यांना म्हणतो की स्ट्रेट उभे राहा बोलताना काय करा हाताची घडी करा व्यवस्थित उभे राहा आपण शिस्तबद्धता शिकवतो ना का कारण माइंड कुठे भरकटायला नको बरोबर कसंही उभं राहून कसंही हे करून आपण बोलू देतो का नाही तर आपल्याला एक शिस्तबद्धता आपल्यामध्ये यायला हवी आपल्यामध्ये काय असायला हवं सरावाच्या वेळी काय करायला हवं आपण आपलं मन शांत राहायला हवं याच्यासाठी आपण हे सगळ्या गोष्टी वापरल्या जातात आहे बरोबर आहे मग आपण काय करायचं आहे तेव्हा जेव्हा झोपेच्या वेळी रॉन्डाबांनी काय सांगितले हातात ठेवून ज्या दिवसभराच्या ज्या आपण चिंता ताण तणाव घेऊन झोपत होतो ना आता आपण काय करायला लागलोय
चांगल्या गोष्टींचा विचार करून झोपायला त्याच्यामुळं लागेल. मॅडम झोप कधी लागून राहिली म्हणजे माहित आहे, पण तो कधी कधी माझा रॉक हातामध्ये जो राहतो आणि झोप लागून जाते. झोपून जातो. ठीक आहे. काहीच हरकत नाही. हा. मग हा रॉक आपण दिवसभरही घेऊन गेलो आणि या रॉकमुळे जर आपल्याला आधार मिळत असेल, हा आपला मित्र बनलाय ना आता. मग असं काही लिहिलेलं नाहीये. अजूनही मॅजिक बुकमध्ये असे काही असाइनमेंट्स आलेले नाहीये, की ही करू नयेत. हे जास्त केल्याने तुमच्यावर असा प्रभाव पडतो. तुम्ही जास्त स्वप्न पाहिल्याने असं होतं. याच्यामध्ये तुम्ही काय म्हणतात अजून आकाशाच्या वरती जास्तच वरती उडायला लागल्यानंतर जर तुम्ही एक होतं मात्र जास्त प्रॅक्टिसेस केल्यात. तुम्ही तिथपर्यंत पोहोचलात आणि प्रॅक्टिसेस बंद. तो फुगा फुटणार आणि तसंच आपण खाली येणार. हे लक्षात ठेवायचं. रोज प्रॅक्टिस गरजेची आहे. तुम्ही 28 दिवस केलेत, माझ्यासोबत केले, मी सांगते म्हणून केले आणि मग नंतर आपण चला आता छान जादू झालंय, आपल्याला खूप मोठे मोठे चेक्स लागलेत, आपल्याला खूप छान वाटायला लागलंय आणि आपण प्रॅक्टिसेस बंद, जादू बंद. ही गॅरंटी आहे. ही युनिव्हर्सची गॅरंटी आहे. युनिव्हर्स बरोबर काय म्हणतोय, आतापर्यंत आपण बरोबर. त्याच चुका केल्यात. पण आता चुका नाहीत. आता आपण इतकं स्वतःला छान काय केलंय, आपण स्वतःला तयार केलंय ना, आता हा घोडा मागे येणार नाही बरं का. आता आपल्याला या घोड्याला समोर दौडवायचंय. वीर दौडले आहे ना, आपल्याला किती सुंदर सुंदर गाणी आहेत. बरोबर. ऐका किती छान. असं वाटतंय मला रोज खूप सारी गाणी टाकावी याच्यामध्ये. रोज आपल्याला आणि इतकं सुंदर साहित्य, इतकी सुंदर गाणी आपल्यासाठी तयार करून ठेवलेलं सगळं मटेरियल आहे. फक्त मटेरियल वरती आपल्याला काम करायचं होतं. हे मटेरियल थोडंसं हे झालं होतं कुठेतरी. आहे ना. मग बघा, रॉक कधी आपला बरोबर. मित्र आहे. तो आता मित्र बनवा स्वतःला. प्रॅक्टिसेस ना स्वतःचं डोकं वापरून करा. मी त्याही दिवशी म्हटलं आहे, जर डोक्यात या सगळ्या गोष्टी जात नसेल ना, तर आपलं शिक्षण कुठेतरी कमी आहे. या वयात आल्यानंतर आपल्याला याही गोष्टी सांगाव्या लागाव्यात. एवढं तर आपण काही वर्गातली पहिल्या दुसऱ्या वर्गातली किंवा नर्सरीतली आपण मुले नाहीत. बरोबर. याचा आणि हे गॅजेट आहे आपल्याजवळ. हे सर्वात मोठं गॅजेट आहे. याचा उपयोग जसा करू ना फक्त रील्स बघण्याकरिता, दुसऱ्यांचे मोटिव्हेशनल्स हे बघण्याकरिता किंवा हे नाही. स्वतःही आपण खूप मोठे काय आहोत? जादूगर आहोत. मग आपण जादूगार. याचा वापर कशासाठी केला पाहिजे हे पण ठरवा. कारण इतकं सुंदर मटेरियल एवढं सगळं जर आपल्या जवळ अवेलेबल आहे, सगळ्या प्रकारची ग्रंथसंपदा आपल्या जवळ आहे, सगळ्या प्रकारचं आपल्या जवळ नॉलेज आहे, तरी आपण या गर्तेत का फसलेलो आहोत? स्वतःला विचारा प्रश्न. मी वारंवार तुम्हाला, कारण मी प्रॅक्टिसेस केल्यानंतर माझं हे बुक माझ्या हातात आल्यानंतर मी ज्या पद्धतीने, कारण मला वाटत होतं हजारो, आता मी करोडो लोकांपर्यंत पोहोचणार तुमच्या थ्रू. बघा कसं आहे, एक व्यक्ती इथे बसलेला एक विद्यार्थी मी म्हणते 1000 विद्यार्थ्यांसारखा आहे. मी विद्यार्थी पण तसेच घडवले आणि आज माझ्या हातात युनिव्हर्सनी हे जादूचं पुस्तक दिलंय. हे युनिव्हर्सचे खूप मोठे माझ्यावरती असणारे उपकार असतील. या उपकारासाठी मला किती ग्रॅटिट्यूड करायला हवे. मग हे जर गुरु, जादूचं पुस्तक जर मी गुरु मानते ना सर, तर मला माझ्या कोणत्या गुरूंची करायला पाहिजे ग्रॅटिट्यूड? म्हणजे मी जन्माला आलेही नाही त्याच्या आधी पण काहीतरी प्रयोग झाले असतील ना, कुणीतरी मनात आणलं बरोबर. असेल ना, की ही व्यक्ती, कारण मी काय म्हणते, प्रत्येक जगात या पृथ्वीवरती आलेला प्रत्येक व्यक्ती युनिक आहे. मी माझ्या विद्यार्थ्यांना म्हणते, बेटा तू प्रत्येक जण युनिक आहे. पण तुम्ही काय केलंय ना, प्रेशरमध्ये याच्याशी कम्पेअर, त्याच्याशी कम्पेअर, याच्यासारखं त्याच्या, अरे तुम्हीच युनिक आहात ना, तुम्ही कशाला कम्पेअर करता इतरांशी? म्हणून मी नेहमी म्हणायला लावते, यू आर दी बेस्ट, आय एम दी बेस्ट, आय एम. मग मी बेस्ट आहे एकदा मोहर लावली ना, आपल्याला काय, आपल्या माणसांची काय सवय आहे ना, वारंवार कुणाला तरी आपण विचारत असतो, मी कशी दिसते, माझी साडी कशी दिसते, मी कसा दिसतो, हे कसं बोलतोय ते अरे पण आपण आरशात बघितल्यानंतर सुंदर दिसतोय ना. मग आपल्याला मी तर जर मॅडम आपण वारंवार बोलत असतो तेच. सुंदर म्हणतोय ना, मग आपण काय करायचं, आपल्याला आपण दिलाय ना स्टॅम्प, आपल्याला युनिव्हर्सनी दिलाय ना, मग आपण अधिकाधिक कसं सुंदर बनायचं याचा विचार करण्यापेक्षा 10 वेळा जाऊन कुणासमोर कशाला उभं राहायचं, आपल्याला स्वतःला कशाला टटोलायचं. आपण दुसऱ्यांप्रमाणे आतापर्यंत चालत होतो ना. मग आता थांबवा की. आता तुम्ही काय करा, आता तुम्ही स्वतःचा विचार करू, सगळं नॉलेज आहे दादा, सगळं नॉलेज आहे आपल्याजवळ.
आता काय करा, याचा वापर करा, या ज्ञानाला काय करा, पंख द्या, जगा. आतापर्यंत आपण आता काही आपल्याला या जादूच्या पुस्तकामुळे आपल्या जीवनामध्ये जे चेंजेस होतात आहे ना, त्याच्यामध्ये परत त्या ज्ञानामध्ये जाऊन ती जुने सगळं काही काढत आता आपल्याला त्यात अभ्यासामध्ये आणि त्या तर कुठल्या अभ्यासामध्ये वेळ घालवायचा आहे? एन्जॉय. मॅजिक लिहा. पहिले तो समजो. सगळ्यात पहिले विचार आणा. मग काय करायचंय? लिहा. त्याच्यानंतर परत वाचन करा त्याचं. परत आपल्याच कानामध्ये ते शब्द की मीच लिहिलेलं आहे. दुसऱ्यांनी लिहून दिलं असतं ना सर, आपण मानलंच नसतं. कारण आपली सवयच आहे ना मानवी. अरे यार, आपण प्रश्न केले असते. पण आता आपण स्वतः लिहिलंय ना, येस, माझ्या चुका, माझा राग, माझा मत्सर, माझी चिंता, माझं होतं ते सगळं. मग आता काय केलंय मी? ते सगळं काढून टाकल्यानंतर मी काय झालोय आता? मी एक जादूगर झालोय ना. मग आता मला काय काय जादू करायच्या आहेत? मग करा तर त्या. आता काय करायचं आपल्याला? उडायचंय. आपल्या स्वप्नांना पंख दिलेत आपण. आता भरारी घ्यायची आहे. ओके. 11 दिवसामध्ये जर तुम्हाला हे फिलिंग्स आले असतील, छान प्रश्न आहे की हा रॉक तुमचा काय आहे? मित्र आहे. मित्र हा आहे. रॉक तुम्ही जे म्हणणार ते गुरु आहे. हा रॉक तुम्हाला तुमच्यासाठी तुमची पत्नी, तुमची मुलं ज्याच्यामुळे व्हायब्रेशन येत असतील ना, ते करा बरं. तुमची फिलिंग्स वाढवण्याकरता आहे हो हे सगळं. आहे की नाही सांगा हो, बरं? हे सत्य आहे की नाही? सत्य बरोबर. स्वीकारा ना. आता आपल्याला सत्य स्वीकार. वास्तव म्हणते मी काही इथे जादूचे असे हे करायला नाही बसलेली आहे. ते मंत्र, ताप, खूप जास्त अगदी यज्ञ करून आपल्याला खूप यज्ञ कशा करायचंय? कृतज्ञतेचा यज्ञ करायचाय आता आपल्याला. तर आपल्याला काय करायचं आहे? या फिलिंग्स जोपर्यंत येणार नाहीत, तोपर्यंत मॅजिक्स होणार नाहीत. आणि या मॅजिक्स कंटिन्युएशन मध्ये होण्यासाठी रोज करावं लागेल दादा. समजलंय? हो. आणि रिलेशनशिपचं जे चॅप्टर होतं ना मॅडम, तर त्या चॅप्टरमुळं तर असं मन भरावून आलं ज्यावेळेस तुम्ही सांगितलं ना, आई-वडिलांसाठी पत्र लिहा. येस. ज्यावेळेस ते पत्र लिहित होतो ना, तर एक मनातल्या भावना बाहेर निघत होत्या. बिलकुल. निघायलाच पाहिजे आणि क्लॅप हो. करा. क्लॅप करा. तुम्ही काय म्हटलं आधी स्वतःच कबूल केलं की मी रागीट होतो. मग रागीटमुळे त्या भावना येतच नव्हत्या आतमध्ये. यायच्या का नाही, भावना? राग नाही. होता म्हणून प्रत्येकाबद्दल रागच होता. आई-वडिलांबद्दल पण रागच वाटायचा. सगळ्यांबद्दल आपल्या आजूबाजूच्या कारण राग अट्रॅक्ट करत होते ना. लाईक अट्रॅक्ट्स लाईक. ओके. लाईक. तुम्ही जे आहात, जे विचार करता ते अट्रॅक्ट करताय. बरोबर? मग तुम्ही ते सगळं आता काय झालंय? तुम्हीच मान्य केलंय ना हो, की म्हणून मी तुमच्याकरता क्लॅप का करते वारंवार, टाळ्या का वाजवते? कारण तुम्ही बेस्ट विद्यार्थी आहात. कारण तुम्ही कबूल करताय धन्यवाद, आणि धन्यवाद मॅडम. अवॉर्ड तो बनता है. अवॉर्ड तो बनता है. ओके. तर स्वतःच्याच पाठीला शाबासकी द्या कारण आपल्याला शाबासकीचे क्षण फार कमी येतात आपल्या जीवनात यायचे. पण आज रोज स्वतःला शाबासकी देण्यासाठी आपण सराव करणार आहोत. जरूर, जरूर मॅम. येस. आणि एक प्रश्न असा होता, की जसं श्रद्धा मॅडमनी सांगितलं, माझे फायनान्शियल चॅलेंजेस आहेत सध्या. फायनान्शियल चॅलेंजमध्ये जगत आहे मी. तर याच्यासाठी आता मनी चॅप्टरचं कालचं केलं मी. तर हो. मनीसाठी ग्रॅटिट्यूड लिहिणं चालू केलंय. इव्हन म्हणजे त्याच्यात आई-वडिलांचे आणि याचे मनीचे माझंही लिहिणं चालू केलं आहे मॅडम मी. आणि मी बिलकुल. आता ब्रह्ममुहूर्तात मॅडम जशा म्हणतात तसं ब्रह्ममुहूर्तात मी बसून लिहिणार आहे. येस. आता ब्रह्ममुहूर्त त्यांनी सांगितलं. बऱ्याचशा जणांच्या तोंडातनं आपण ब्रह्ममुहूर्त आठवला तर ब्रह्ममुहूर्त सगळ्यांना माहिती आहे. बरोबर आहे? सूर्य बरोबर आहे. उगवायच्या 3 तास आधीचा प्रहर. आहे ना? तो ब्रह्ममुहूर्त. आता बघा बऱ्याच जणांना प्रश्न पडतात. आता इथे काही बसणारे आहेत ना, रात्रीच्या ड्युटीज असतात. कसे उठणार तिथे? बरोबर? मग जब जागो तब सवेरा म्हणताना आपण जर चांगल्या फिलिंगनी, एकदम बेस्ट फिलिंगमध्ये कारण ब्रह्ममुहूर्ताचं महत्व आहे ते आहेच. ज्यांना खरंच आपली मोठी स्वप्न आहेत आणि ज्यांना छोट्या स्वप्नांपासून आहे. बघा स्वप्न छोटी मोठी नसतात. आपण मांडतो त्यावर आहे. बरोबर आहे? तर तुम्हाला ज्या पद्धतीने पाहिजे त्या पद्धतीने तुम्हाला करायचं आहे. पण स्ट्रेसमध्ये येऊन आपण ब्रह्ममुहूर्तात उठून आणि दिवसभर मग आपला त्या याच्यात जात असेल तर ते थोडा विचार करायचा आणि आपोआप तुमच्या प्रॅक्टिसेस वाढल्या ना की आपोआप ब्रह्ममुहूर्तावर जाग येतो. त्या प्रॅक्टिसेस केल्या जातात. दिवसभर तेच व्हायब्रेशन राहतं.
याचा अनुभव आला तसंही असेल मॅडम मला सकाळी 3:30ला जाग येते, कारण मला दुधाचा व्यवसाय असल्यामुळे मी सकाळी उठतोच. व्हेरी त्याचं गुड. काही नाही मला. मग युनिव्हर्सने आणि मी आधीच तुमच्याकडे ते दिवसभर दिलंय. फ्रेशही राहतो. छान छान छान. व्हेरी गुड. छान सकाळी एवढ्या प्रॅक्टिसेस लवकर सुरू उठून आहेत. दिवसभर fresh. येस. हो अशाच मॅडम. प्रॅक्टिसेस करा. तुम्हाला तुमच्या लाईफमध्ये तुम्हाला जे काही हवं आहे, कारण लिहून तर ठेवलंच आहे. काय हवं आहे आणि का हवं आहे. ते व्हॉट ड्रीम डू यू लिहिलं. वॉन्ट, व्हाय डू यू वॉन्ट याच्यावर सगळा खेळ आहे. मला मंथली 2 लाख रुपये पाहिजे म्हणून ड्रीम मध्ये लिहिलेलं आहे मी तसं. बस बिलकुल. आणि मग बिलकुल. अबंडन्सपणे काय करा, त्याचे ग्रॅटिट्यूड करा. आता इतकं हवंय तर बघा आपल्याला सराव किती लागेल आहे ना, आपल्यालाच हो. माहिती असतं. बरीचशी उत्तरं आपण आपल्यालाच देत असतो. जास्तीत खरंच खरंच. जास्त फीलिंग्स मध्ये राहा. बघा श्रद्धा मॅमचे कसे ना ड्रीम्स पूर्ण झाले, असे असंख्य लोकांचे झालेले आहेत. अजून बरेचसे समोर आपल्याला अजून हँडरेज करून त्यांना नसेल सांगायचं कदाचित, किंवा ती अजूनही यायची आहे त्यांच्यामध्ये, की असं होतंय. बरोबर आहे, येतील. आणि आपण करोडो लोकांकडनं हे लाखो लोकांकडनं ऐकतोय. अश्विन मॅम लाखो लोकांपर्यंत, त्यांना करोडो लोकांपर्यंत पोहोचायचं आहे. आणि आपलाही तोच प्रवास आहे. हळूहळू आपण पण समोर जाणार आहोत. पण आता मी थोडं लिहितोय मॅडम, आणि एखादा ज्यावेळेस असतो ना, मी स्वतःला म्हणजे बोलतोय धन्यवाद, म्हणजे जेवढे बोलता येईल तेवढं बोलून मी धन्यवाद करतो. बिलकुल, बिलकुल. बोलून करा, लिहून करा. बघा काय करायचं आहे, पहिले तो सोचणं आहे. कारण आपण विचार केला आपल्याला कुठलं स्वप्न आहे, नाहीतर मग आपण विचारच करणार नाही, काहीतरी करून ठेवणार, तर मग काय होणार, तसेच मॅजिक. आपल्याला सांगितलंय ना, की Zomatoवरती जर प्रॉपर हे दिली ना आपण, तरच ते जसंच्या तसं युनिव्हर्समध्ये जसंच्या तसं. बरोबर. फक्त बघा श्रद्धा मॅमचं मी एक उदाहरण देऊ इच्छिते. त्यांचं होतं, की माझा जोडीदार इथला हवा नागपूरमधला. पण त्या काय म्हणाल्या, मी ना लिहायला मी विसरले. म्हणून तुमसरचा म्हणजे तिकडचं आलं तिला स्थळ. सगळं जसंच्या हम्म. तसं. पण काय होतं, ती लिहायला विसरली, की नागपूर पाहिजे म्हणून. तर ती म्हणाली, मॅडम कि वहां से आया लेके ठीक है, मैं यहाँ फ्लॅट लेके यहाँ रहूंगी, मेरे सपने यहाँ पुरी करूंगी. पण बघा, म्हणजे तुम्हाला शेअरिंग वरून कळतं. म्हणून मी शेअरिंग करा का म्हणते, की आपल्याला कळतं बरोबर. लिहिताना आपण काही सुटतंय का आपल्या हातामधून. ते वारंवार. म्हणून काय म्हणताय, पहिले आप सोचो, लिखो, लिखना जरूरी, फिर क्या है, पढ़ो, उसे पढ़ो. क्योंकि पढ़ने के बाद क्या होता है, मेंदू काय होतो, सबकॉन्शियस आपला माइंड. अजून सबकॉन्शियस माइंड. अजून सक्षम होत जातो. अजून त्या मानायला लागतो. अवचेतन मन आणखी आणखी काय होतं, आपल्याला ते व्हायब्रेशन देतं. आणि नंतर व्हिज्युअलाइज करा. वॉव, झालंय प्रेझेंट मध्ये तुम्हाला आत्ता झालंय ते स्वप्न पूर्ण. म्हणून काय करायचंय, एन्जॉय करायचं आहे. ओके. अजून काही ओके. याच्यामध्ये बस एवढंच. क्लिअर, धन्यवाद मॅडम. खूप क्लिअर. छान प्रकारे तुम्ही सांगितलं समजावून. आणि पूर्ण करणार. विशेष म्हणजे माझ्या म्हणजे असं म्हणजे 1 तारखे जसं नवीन वर्ष लागलं 2026, एवढं चांगलं माझ्यासाठी घेऊन आलेलं आहे. एकतर तुमचा क्लास मिळाला, आणि तिथून पुढे विचार तर बदलले, पण मी स्वतः म्हणजे ट्रेसमध्ये कधीच जात नाही मॅडम. व्हेरी गुड, व्हेरी गुड. हेच तर हवंय. आनंदातच असतो मी. व्हेरी गुड, नाईस. म्हणून माझा काय प्रयास आहे ना, की एक कुटुंब, पूर्ण एक कुटुंब झालंय ना, पूर्ण जादू पुस्तक एका कुटुंबाने केलंय ना, की तो ना आजूबाजूला शेजारी सगळ्यांना सांगायला लागतो. त्याचे व्हायब्रेशन शेजारी पोहोचतात. आणि एक जर कुटुंब, संपूर्ण एक गाव जर त्यांनी कव्हर केलं ना, तर बघा. म्हणून माझा काय मानस आहे, एक कुटुंब एक गाव करणार, अशी अनेक गाव जर एकत्र आली. माझे 555 गावांचा मानस आहे यावर्षीचा. या जरूर वर्षीचा जरूर म्हणजे येतो मॅम. ऍक्च्युली 5 गावं तर आपली झालेली, आणि 5 गावांमध्ये ग्रॅटिट्यूड स्कूल सुरू होणार आहे. ऍक्च्युली हे सगळे मॅजिक्स मी सांगणार आहे माझे झालेले. आणि कालच ही गुड न्यूज, कारण मी काल माझ्या माहेरी गेली होती, आणि खूप काही मी माझं स्वतःचं मॅजिक सांगणार आहे, कारण मला बाकीच्यांचं ऐकायचं पण आहे. आणि बघा बोलता बोलता कसा वेळ होतोय. आणि या सगळ्या गोष्टींसाठी, कारण मला देण्याची सवय होती. प्रत्येक गोष्ट म्हणजे लहानपणापासून मला काय वाटायचं, माझ्याजवळ ही गोष्ट आली ना, मी वाटायची. माझ्याजवळ जसंही मॅजिक बुक आलं, मी फक्त विजय सरांचं ना एकच दिवस ऐकलं असेल, आणि मला कळलं की काय आहे हे. मग मी म्हणत गेली, वाव, इतकं छान नॉलेज आहे, अगं घ्या, करा. मी किती साऱ्या मैत्रिणींना दिलं, किती साऱ्या कुटुंबांना दिलं, नातेवाईकांना दिलं. बघा,
ज्यांचा ज्यांचा विश्वास बसला, ज्यांना ज्यांना ती जादू कळली, ते आता अगदी स्वप्नांच्या दुनियेत आहे. पण ज्यांना कळलं नव्हतं, आता ते बसलेले आहेत करायला. पण हे नॉलेज जर तुम्हाला देता आलं ना, मग माझं काय झालं माहितीये का, हळूहळू प्रवास असा होत गेला. मी फक्त मॅजिक बुक मी म्हंटल ना वाचण्यापुरती किंवा एक मेंटोनी समजावून सांगितल्यानंतर तेवढंच नाही राहिलं. मी जे 43 वर्ष, म्हणजे मी त्यावेळेस 43 वर्षाची असेल, तर 43 वर्षात जेवढी पुस्तकं मी वाचली नसेल ना, तेवढी मी ती 3 वर्षात वाचून काढली. माझ्या कपाटातली सगळी पुस्तकं, सगळ्या ग्रंथांची पुस्तकं मी काढली. भगवद्गीता वारंवार मॅडम सांगायच्या, भगवद्गीता. कारण आश्विन मॅमला सुद्धा मी त्यांचं नॉलेज ना असं घोळून पिलेली आहे पूर्ण, त्यांचे पूर्ण ब्रॉडकास्ट. त्यांना मी म्हणते, त्यांना म्हणून मी दिल्लीला जाऊन आले. मला हे पुस्तक सुरू करण्याआधी ना मला त्यांचे खरं मॅडम, व्हायब्रेशन त्यांचं खूप नॉलेज आहे. वासमिन मॅडमचे मी पाहिले पॉडकास्ट. खूप त्यांचं ते जास्त, कारण त्यांचा एवढा मोठा प्रवास त्यांना पूर्ण करायचा आहे ना, तर मला माझ्या मराठी लोकांपर्यंत, म्हणून मी विजय सरांना नेहमी म्हणायचे की मला माझ्या घराआधी सुधारायचं आहे. म्हणजे काय आहे, मला माझा मराठी माणूस, कारण त्याच्यात काय दम आहे. आपण मराठी माणूस, आता एक आलाच होता की आपल्या भाषेत आम्हाला समजतंय, मराठीत समजतंय. म्हणजे माझा जो माणूस होता की माझ्या मराठी माणसांपर्यंत मला पोहोचायचंय, ते या आणि पुस्तकाने, खरंच ते युनिव्हर्सनी हे सगळं ऐकलं. मी रोज प्रार्थना करायचे की माझ्या मराठी माणसांच्या घराघरापर्यंत जादूबुक पुस्तक पोहोचावं, आणि त्यांना जे आधीच अगदी राकट दणकट आहेत आणि जे आधीच सक्षम आहेत सगळ्या गोष्टींनी, आणि आपण समाधानी आहोत. बघा, समाधान कुठे, आपल्याला निसर्गाचा नियम माहिती आहे. एक दाणा जमिनीत गेला तर एकच दाणा वापस आला असता, तर विचार करा बरं सगळे, आपल्याला निसर्गाने काय दिलंय? एका दाण्याचे 100 दाणे, हजारो, हजारो. करोडो, है ना? हो, मग हो. हाच नियम आपण जर दुःख टाकलं आपल्या मस्तिष्कामध्ये, तर काय होणार? निसर्ग नियम आहे ना, एक हजारो टाकलं दुःख वापस येणार. दुःखच दुःख, राग, मत्सर, आणि आनंद टाकला तर आनंदी आनंद, हजारो करोडोच्या यांनी आपल्याला मिळेल तो. हा निसर्गाचा नियम आहे. मग आपण निसर्गाचा नियम, आपण मातीतच जन्मलेली, मातीतच जाणार आहोत ना, मग आपली मायभूमी, मातृभूमी विसरून कसं चालणार आहे हो? म्हणून मी तळमळीने सांगते, आणि मातृभूमीतून, माझ्या मातृभाषेतून हे नॉलेज असल्यामुळे आम्ही शोधलं ते पुस्तक. आणि ऍक्च्युली पीडीएफ याच्यामध्ये ना नाही आहे दिलेला. आता आम्ही करतोय त्याच्या प्रिंटिंग वगैरे आम्ही करतोय, आणि पीडीएफ आपल्याला सगळ्यांना उपलब्ध होणार आहे. आम्ही पुस्तक पीडीएफ करून वाचतो आहे. आम्हालाही चॅलेंजेस आलेत आणि आम्ही त्या चैलेंजेसला पार केलं. सबसे ज्यादा मैं थैंक यू करना चाहूंगी अपने आयुष सर का। आयुष सर ने, मराठी उन्हें आती नहीं, लेकिन मेरी जिद, मुझे मराठी लोगों तक पहुंचना है। तो उन्होंने बोला मैम मैं सब हेल्प करता आपका। उन्होंने एक एक चीज समझ ली, और उन्होंने पहले दिन से मेरी जो मदद की है ना आयुष सर, ये सब की, यहाँ जो बैठे हैं इनकी, ये जो देने वाले हैं ना सबको उनकी, और सब ये पूरे वर्ल्ड के सभी की, अच्छे लोगों की ब्लेसिंग्स आपके तरफ, और आप इतने जल्दी अच्छे होने वाले हैं। अभी रिट्रीट रिट्रीट बार बार हम बोलते हैं। सर आपका सवाल हो गया? सब सगळं झालंय? येस, होय थँक्यू मॅडम. थँक्यू थँक्यू. आता थोडं मी रिट्रीट करता बरं, बरं. सांगेल. हो. वारंवार मी रिट्रीटचं म्हणते. आयुष सर, अपने पास वो ऊर्जितम का है ना थोड़ा? मला एकदा घालवून. यस मैम, ओरिजितम का फ्लैग। हाँ, फ्लाई थोड़ा दिखा दीजिए मुझे। कैसे ना अभी हम क्या कर रहे हैं, जैसे बहुत बार हमने क्या बोला, रिट्रीट रिट्रीट बोला है ना? जो नए हैं, जे नवीन आहेत त्यांना मी सांगू इच्छिते की आपला एक ग्रुप होता है, जसं आपण मॅजिक बुक घेतोय, विजय सर घेतात आहे हिंदीमध्ये, त्याच्यामध्ये 200, 400, 500 असे पार्टिसिपेंट्स असायचे. नेहमी 1000 पर्यंत पार्टिसिपेंट्स जायचे, आणि त्याच्यातून मग मी सरांना म्हटलं, सर अगर ये सब देखो हम ऑनलाइन मिलते हैं,
बराबर है। तो हम ना एक रिट्रीट करते नागपुर में, क्योंकि ना बहुत जगह रिट्रीट्स होती है। अगर आपको अश्विन मैम को आपने सुना है, आपको राजन सर को आपने सुना है, विजय सर को आपने सुना है, तो ये सभी अरविंद सर जी को आपने सुना है। देखिए, ये एक कारवा है। मैजिक बुक कहीं पे भी हो रही है, सबका एक ही उद्देश्य है, हर घर में खुशी। और ये संपूर्ण, ये जो हम आगे लेके जा रहे हैं ना, ये क्या है? ये क्या है? बताइए मुझे, चार्ट में क्या है ये? क्या है ये सब कुछ ये जो कर रहे हैं ना, हमारी अंदर जो एनर्जी है उसका यूटिलाइज, प्रॉपर यूटिलाइज। हर 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 इंसान के पास ज्ञान है, लेकिन उसका सही इस्तेमाल अगर वो करता है तरच त्याला काय मिळणार, रिझल्ट्स मिळणार आहे. म्हणून नक्की. सगळीकडे आनंद आनंद आनंद. आणि गाणी पण तशीच आहे बघा, आनंद, सगळीकडे आनंदाची गाणी ऐकत आहोत आपण. याच्यामध्ये तुम्हाला कुठलंही मागे पाऊल घेणारं कुठलंही काम दिसणार नाही. आणि ऊर्जितम, मग माझ्या डोक्यात एक एकदम प्रकाश आलाय की आपण ऊर्जितम ही सगळ्यांची ऊर्जा एकत्र येऊन एकमेकांमध्ये केली तर. कारण आपण बघा, आपण कुठेही जाणार, फंक्शन्स मध्ये जाणार, तर आपल्याला ना वेगवेगळ्या व्हायब्रेशन्स दिसतात, बरोबर आहे. आपली पाय खेचणारी मंडळी आपल्याला दिसतात, आपल्याला वेगवेगळ्या प्रकारचे, आता मला तुम्हाला सांगायला नको की किती साऱ्या पर्सनॅलिटीज, 4 टाइप्स ऑफ पर्सनॅलिटीज असतात, इतकी लोक एकत्र येतात. पण आता आपण काय झालो, सकारात्मक झालो. सकारात्मकतेमुळे एकत्र येणारी मंडळी एकत्र यावी आणि त्यांनी एकमेकांना ऊर्जा द्यावी. आता बाहेर ज्या रिट्रीट्स होतात ना, मी मी पण रिट्रीटला गेलेली आहे. आम्ही, माझी आई, माझे मिस्टर, आम्ही ना इन्व्हेस्ट, मी म्हणते ना नेहमी की ₹1000 जरी क्लास असेल आणि आपल्याला जर त्याच्यातून नॉलेज मिळत असेल, तर ही आपल्या जीवनाची इन्व्हेस्टमेंट आहे, उद्याच्या लाईफची ही इन्व्हेस्टमेंट आहे. तर मी माझ्या मिस्टरांना म्हटलं होतं आपल्याला रिट्रीट्स करायच्याच आहेत. म्हणून मग आम्ही रिट्रीटला गेलो, लाखो रुपये खर्च केले. कारण मी माझ्या मिस्टरांना म्हटलं की ही आपल्या समोरच्या जीवनाची इन्व्हेस्टमेंट आहे. आणि त्याच्यातून काय मिळालं, ऊर्जा मिळाली, कळायला लागलंय काय आहे. मग मला माझ्या लोकांपर्यंत पोहोचायचं होतं. मग आता आपण एकदम 5 ते 6 लाखाची रिट्रीट नाही करू शकत ना, 1 लाखाची रिट्रीट नाही करू शकत, पण त्याच्यासाठी तयारी तर करू शकतो की नाही. म्हणून मी विजय सरांना म्हटलं की आपण रिट्रीट करायची. माझा मानस असा होता की सगळ्यांना एकत्र आणायचं. मग सर म्हणाले की जर आपण फ्रीमध्ये दिलं तर कुणाला त्याचं व्हॅल्यू नसतं, आणि हे आपल्याला सगळ्याच गोष्टी शिकवण्यात येतं. म्हणून आम्ही ₹600 घेतले प्रत्येकाकडनं, पार्टिसिपेंट्स कडनं, आणि एक सुंदर गेट टुगेदर केलं. गेट टुगेदर होतं हे सगळ्यांना एकत्र, आणि सगळ्यांनी इतका भरभरून प्रतिसाद दिला. इतकी छान मंडळी सगळी तिथे होती, प्युअर सोल. कारण सगळे सकारात्मक झाले होते ना, सकारात्मक आहेत ते, झाले होते नाही, ते आहेत अजूनही. जादूचं पुस्तक हे आपल्याला एवढं सकारात्मक करतं. आणि त्या सगळ्यांचे व्हायब्रेशन्स बघा, आम्ही प्रोग्राम केला आणि एकमेकांना जे आले होते प्रोग्राम्सला ते शेअरिंग्स पण करतात आहे. तिकडनं आल्यानंतर हे व्हायब्रेशन अजूनही आम्हाला जाणवतात आहे. आणि तो प्रोग्राम होता माइंड, बॉडी आणि सोल वरती. ऍक्च्युली ना, आपण माइंडने शांत होतो, बॉडी रिॲक्ट करायला लागते आपल्याला, त्यावेळेस आपला आत्मा, आपल्याला आत्म्यातून आवाज निघतो की हा, तू करू शकतोस, तू करू शकते, सगळं काही करू शकते. फक्त तुला काय माहित असायला हवं की तुला काय हवं आहे. व्हॉट डू यू वॉन्ट, आप क्या चाहते हो, और आप ये क्यों चाहते हो. आणि मला माझा उद्देश स्पष्ट होता. मला हे जर माझ्या जादूचं पुस्तक माझ्या हातात लागलंय, सगळ्या ग्रंथांचा सार आहे, वारंवार सांगण्यात येतंय, काय सांगण्यात येतंय की यात कुठल्याही जाती, धर्म, पंथाचा, तुम्ही कुठल्याही जाती धर्माचे असणार याचा फरक पडणार नाही. फक्त तुमचे व्हायब्रेशन्स चेक केल्या जाणार. आणि आतापर्यंत हे ना, जाती धर्माचं भूत ना माझ्या मानगुटीवर बसलं होतं, पण मला समजतच नव्हतं मी याला कसं उतरवू. कारण त्याच त्या गोष्टी, त्याच त्या पारंपरिक, मी म्हटलं ना, लोककथा, या अंधश्रद्धांनी आपण काय झालो, आपला वेळ टाकला होता. तो वेळ मी सोडला 3 वर्षाआधी, आणि मला मला माझा प्रकाश मिळाला. मी मॅमचं हिरो बुक पण केलं, आणि हिरो बुक मध्ये त्यांनी सांगितलं की अब आप अभी क्या करो,
अपने कंफर्ट से बाहर निकलो. कंफर्ट झोन से बाहर निकलने के बाद जो होता है ना, म्हणून मी काय म्हणते, आई आई तू तर सगळे संस्कार दिलेच होते, तू माझी आई. आता मला दुसरा जन्म मिळालाय. 3 वर्षाची आहे मी आणि त्या 3 वर्षामध्ये मला जे नॉलेज मिळालं ना या सगळ्या, कारण मी इतक्या गुरूंचे म्हणजे सर्वात माझी आजी, जिने माझ्या आईला जन्म दिला असेल, जी माझी आई संपूर्ण मला संस्कार तिने दिले आणि त्या संस्कारातूनच मी घडले आणि माझ्या हातात आज जादूचं पुस्तक आल्यानंतर मला देण्याची ऊर्जा आली आणि म्हणून आज मी तुमच्या समोर बसले. हे सगळं सांगण्याचं तात्पर्य एवढंच की याच ऊर्जेने तुम्ही, आणि तो जो पहिला प्रवास होता ना याचा, रिट्रीटचा, हा सक्सेस झाला, फुल ऑन सक्सेस. कारण जी मी 1 लाख रुपये देऊन जी रिट्रीट केली होती ना, ती रिट्रीट मला 600 रुपयामध्ये करून द्यायची होती. कारण माझ्या माणसांना मला तयार करायचं होतं 6 लाखाच्या रिट्रीटसाठी. आणि आता तर आपल्याला रिट्रीट कितीही लाखांची असू द्या हो, आपण पैसे कमवायला शिकलोय. कारण जर मनी एनर्जी असेल तर ती येणार. म्हणून मी काल काय बोलले मी काल, की जर तुमची ओळख, तुम्ही कोणत्या गाडीमधून उतरताय, जर तुमची ओळख तुमच्याजवळ तुमच्या खिशात किती पैसा आहे, जर तुमची ओळख तुमच्या पेहरावावरून, जर तुमची ओळख मोठमोठ्या बंगल्यांवरून होत असेल आणि लोक तुम्हाला त्याच्यावरून रिस्पेक्ट करत असेल ना, तर आत्तापासून तुमच्या मुलांना सांगा की तुम्ही हे करू शकता. आणि आपला मराठी माणूस करू शकतो हे सगळं. म्हणून मला घराघरात जाऊन सांगायचंय की आपल्याला काय वाटत होतं, आपण पैसा नाहीये आपल्याजवळ म्हणून आपण त्या स्टेटसला उभे राहू शकत नाही, असं नाही. मी ठणकावून सांगू शकते, मॅजिक बुक हातात आल्यानंतर ठणकावून सांगू शकते की आपण हे सगळं करू शकतो. आता सांगण्याची गरज नाही, आपापल्या प्रॅक्टिसेस वाढवा. आपल्याला भरपूर पैसा कमवायचा आहे आणि आपल्याला तयार व्हायचं आहे या मोठमोठ्या गाड्यांतून फिरायला, या मोठमोठ्या बंगल्यात राहायला आणि आपली ओळख निर्माण करायला. आपल्याजवळ तर संस्कार आहेत हो, आपल्याजवळ तर या संतांचे, या महामानवांनी दिलेले विचार आहेत. मग आपण किती विपुलता असेल आपल्यामध्ये, असेल की नाही? मग स्वतःवर का विश्वास करू शकत नाहीये तुम्ही? कारण चुकीच्या पद्धतीने तुम्हाला समजावून सांगण्यात आलंय, चुकीच्या पद्धतीने आतापर्यंत तुम्ही ज्ञान घेतलंय. ज्ञान भरपूर पडलेलं आहे, कोणतं घ्यायचंय ना? आता तुमच्या मुलांच्या हातात जे गॅजेट आलंय ना, ते गॅजेट ना, तुम्ही AI ची दुनिया आहे. मी मुलांना काय म्हणते, बेटा AI म्हणजे काय आहे, घाबरवणारं नाहीये. AI साठी तुम्हाला तयार व्हायचंय. आर्टिफिशियल इंटेलिजन्स काय आहे, समोर रोबोट असणार आहे. मी विद्यार्थ्यांना समजावून सांगताना कशी सांगते, की आज विद्यार्थी माझ्या समोर बसलेले आहेत, उद्या रोबोट बसलेले असतील, उद्या यंत्र बसलेली असतील. मग मी त्याला कसं टॅकल करणार, ते स्किल मला यायला हवं. तुमच्यात असणारे स्किल तुम्हाला घडवणार आहेत. आपण थांबून चालणार नाही. CBSE आहे, हार्ड आहे विषय, म्हणून मुलांना आपल्याला डिमॉरलाइज नाही करायचंय. त्यांना मॉरल काय सांगायचं आहे, की याच्यातून काय शिकायचं, त्याच्यासाठी तयार हो. त्याच्यासाठी आपल्या आई वडिलांना आपल्याला तयार व्हायचंय. त्यांच्यासाठी आपण कुठेतरी कमी पडतोय हे लक्षात घ्या. आता मॅजिक बुक केल्यानंतर तुम्हाला कुठलं स्किल वाढवायचंय, काय वाढवायचंय याच्यावर विचार करा. प्रत्येक गोष्ट शिकण्यासारखी आहे, एक शब्द शिकण्यासारखा आहे. मग मला काय हवं होतं, माझा उद्देश एकदम क्लिअर आहे, की मला इतक्या लोकांपर्यंत पोहोचायचं आहे. मला हे मॅजिक बुक घराघरात नेऊन द्यायचं आहे आणि मला सर्वात पहिले माझी PhD मराठी लिटरेचरमध्ये झाली आहे. आता मला मॅजिक बुक वरती PhD करायची. सेकंड PhD मी मॅजिक बुक वरती घेणार आहे. आणि त्याच्यासाठी माझा प्रवास सुरू झालेला आहे. कारण युनिव्हर्सिटी आपण ओपन करतोय नागपूरमध्ये आणि त्याचा प्रवास म्हणजे ग्रॅटिट्यूड एज्युकेशन आपण आणतोय. गावागावात ग्रॅटिट्यूड शाळा आणि शहरामध्ये इन्स्टिट्यूट्स आपण उभे करणार आहोत. या सगळ्यांसाठी तुम्हाला तुमची साथ मला मिळणार आहे आणि त्यासाठी मला तसे विद्यार्थी तयार करायचे आहेत, तशा लोकांना सोबत घेऊन जायचं आहे जे खरंच काहीतरी, आम्ही म्हटलं ना काल, 100 मधला 1
99 तुमच्या जवळ ठेवा. 1% समाजाला द्यायला. मग 1% द्यायला लागलात, की तुम्हाला हळू येतं, की या 1% दिल्यामुळे माझ्याकडे तर पूर्णच्या पूर्ण वापस आलंय. 100 to 100च्या ऐवजी मला 1000 मिळाले. मग तुम्ही काय करता? 1000मधून 500 द्यायला लागता. कारण तुम्हाला जर 1000 रुपयातून ₹1 दिल्यानंतर जर तुमच्याकडे लाखो आलेत, तर तुम्ही काय करणार? 1000 रुपयातले 500 देण्याचा प्रयत्न करणार. म्हणजे तुमच्याकडे किती अबंडन्स येणार हो. मग करा प्रॅक्टिसेस, करा. आणि आपल्याला काय करायचंय? आयुष सर हमेशा बोलते हैं, एक से अनेक, एक से अनेक, एक से अनेक और ये हम बनते जा रहे हैं. मी आज जर माझ्याकडे 100 लोक असती तर ही 10,000 सारखी आहे, ही लाखो सारखी आहे. कारण एका गावातला एक व्यक्ती जर हे ऐकत असेल तर तो स्वतःला प्रॉमिस करेल की माझ्या गावात मला हे सगळं. आणि कसं करायचं काय? युनिव्हर्स लोक संधी आणून देतात. बघा, लोक संधी सगळं सगळं आणून देतात आणि याचा अनुभव मी घेते. मुझे आप तक पहुंचने के लिए विजय नायडू सर जी, देखो यूनिवर्स ने किस किसे भेजा? ममता मैम को भेजा. मुझे दिल्ली जाना था मैम से मिलने. किसे मिलने जाना था मुझे? आश्मिन मैम से मिलने. मुझे अंदर से आवाज आ रही थी, अगर मैं वो सोर्स को ना टच करके आऊं तो मैं ये काम और एक इससे कर सकती हूँ. जैसे ये ना श्रद्धा मैम मिले ना मुझे, तो मैंने जितने शिद्दत से मेरे गुरुओं के लिए किया होगा ना, मुझे गुरु मानने लगे लोग. तो मुझे अगर गुरु मानने लगे, मैं जो दे पाऊं, आपने अगर उस शिद्दत से किया तो आपको गुरु मानेंगे. तो ये कारवां कैसे चलते जा रहा है? ये सोचने वाली बात है. अगर मैंने सोचा रहता मैं कैसे करूंगी, मी कसं करणार, मराठीमध्ये काय करणार, विचारत मला आयुष सरांसारखे, आयुष सर जैसे इतने अच्छे 25 इयर्स का लड़का है ये. और आपने रिट्रीट में आके देखा होगा ना, ये जो हमें पूरी तरह से हेल्प कर रहा है ना, इन्होंने अट्रैक्ट किया है अपना एक्सीडेंट और वे व्हील चेयर पे है. ये आपको जो दिख रहा है ना सब कुछ, जो हम आयुष सर करते हैं, वो आयुष सर इस देश का आगे का भविष्य है. अगर वो बंदा ये चीजें अट्रैक्ट करके खुद व्हील चेयर पे आज है, तो उसका देखो मैनिफेस्टेशन कितना पावरफुल होगा. और अगर ये और अपनी पावर और चीजों के लिए लगाए तो कितना मैनिफेस्ट हो सकता है, क्या क्या मैनिफेस्ट कर सकते हैं वो. इसीलिए अभी उनको पता चला मैजिक बुक के से, और वो देखो कितने लोगों की सेवा कर रहे हैं. उनकी सेवा की वजह से कितने लोगों की तरफ मैजिक बुक जा रहा है और ये अबंडेंस होके उनके पास आएगा. और ये 2 महीने में देखो, मैजिक बुक में हमने जो किया है, 2 महीने में चलते हुए हमें दिखेंगे आयुष सर जी. क्योंकि ये शुरू हो गया है, ये कारवा अभी कैसे बढ़ते जाएगा देखना. जैसे जैसे हम ब्लेसिंग्स दे रहे हैं, उनको भी वाइब्रेशंस आ रहे हैं, वो प्रैक्टिसेस भी बढ़ा रहे हैं. उनके प्रैक्टिस बहुत अच्छी थी पहले से ही, इसलिए वो लोगों से मिल पाए. और अभी देखिए हमारा आगे का आयुष सर जी, ग्रैटिट्यूड की स्कूल का इनॉग्रेशन में आप है और चलते हुए यस, दौड़ते हुए आ रहे हैं. बिल्कुल बिल्कुल आ गए हैं, हो चुका है. आ गए हैं. यस, क्लैप करो, सभी क्लैप करें. थैंक यू आयुष सर, थैंक यू. ये है ना, ये सब लाईव्ह हमने जो बोला था, मैंने रिट्रीट में भी, मी रिट्रीट मध्ये पण सांगितलं होतं, माझी सगळी लाईव्ह उदाहरणं होती. 65व्या वर्षी माझी आई जर 4 पुस्तकं लिहू शकते आणि 68 अवॉर्ड्स घेऊ शकते, आता न थकता तिचा प्रवास अजूनही सुरू आहे. मी तिला म्हटलं की युनिव्हर्सिटी करता तू मुलांकरता छोट्या छोट्या छान सुंदर सुंदर तू ग्रॅटिट्यूड कविता तयार कर. सुंदर तू कृतज्ञतेबद्दल तू खूप सुंदर लिहू शकतेस. तिने सुरुवात पण केली. ऍक्च्युअली हे सगळं कशामुळे होतंय ना, हे व्हायब्रेशन एकमेकांना मिळतंय आपल्याला. आणि हा असा प्रवास करता. आणि याच्यात सर्वात मोठं श्रेय कुणाचं आहे? मिस्टरांचं माझ्या. बघा, माझे आई वडील इतके जगातले सर्वात सुंदर आई वडील माझ्या जवळ आहेत. जगातले सुंदर सासू सासरे माझ्या जवळ होते आणि जगातली सगळी सुंदर सुंदर मंडळी माझ्या जवळ आहेत. माझे मिस्टर ना हितवादला आहेत, ते हितवाद न्यूजपेपरला, आणि 30 वर्ष झाले ते जॉब वरती आहे. एडिटर म्हणून, सब एडिटर म्हणून ते काम करतात. आणि आता
म्हणून मी संबंधांबद्दल काय सांगू शकले ना एवढे, की इतके सुंदर व्यक्ती सुद्धा जगात असू शकतात. कारण मी काय म्हणते माहितीये का? मैंने ईश और एनी जी को अगर आपने सुना होगा, वो कपल मैं नमन करती हूँ। इस एज में अगर इतने अच्छे 2 लोग एक साथ आके इतना अच्छा काम कर रहे हैं ना, तो मैं बात हुई उनसे तो ईश जी क्या बोलते एनी मैम बोले कि सबसे अच्छे मेरे हस्बैंड दुनिया में सबसे अच्छे। हमने भी बोला ईश जी बहुत अच्छे हैं। फिर मैंने सेकंड मेरा ये था कि हाँ, आपके दृष्टि से ना ईश जी बहुत अच्छे हैं और मेरी दृष्टि से मेरे हस्बैंड सबसे अच्छे। तो ये सब ममता मैम ने भी ये सुना बोलते हाँ क्या मेरे भी हस्बैंड बहुत अच्छे हैं और हाँ सभी के हस्बैंड अच्छे सब लोग हमारे पास अच्छे हैं आणि यांनी माझ्या हातात मॅजिक पुस्तक दिलं आणि ते मॅजिक पुस्तक विजय सरांची ओळखीचे असल्यामुळे ऍक्च्युली विजय सरांनी मी गुरु मानते कारण त्यांनी ते समजावलं मला मुझे बताया उन्होंने क्या है मैजिक बुक और फिर कारवा बनते गया तो मैंने कौन से गुरुओं का करना चाहिए अगर अश्विन मैम आज मेरी माँ मैं कहती हूँ आज मेरी माँ की जगह मैं मानती हूँ और माँ अगर मुझे ज्ञान के सागर में इतना 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 मुझे डुबाते जा रही है तो मैंने कहाँ के ग्रेटिट्यूड किए होंगे मैंने राजन सर के मैंने विजय सर जी के मैंने आचार्य सर जी के मैं सबको सुनती हूँ सबको लेकिन सबका सार लेती हूँ और फिर सबसे ज्यादा देखो अगर मैंने लाखों ग्रैटिट्यूड किसके किए अश्विन मैम के किए तो करोड़ों मुझे मेरे मम्मी के करने चाहिए जिससे कोख से मैं जन्मी हूँ उससे भी करोड़ों मुझे मेरे उससे भी आगे की यानी मेरे दादा दादी के माझ्या आजी आजोबांचे करावे लागतील आणि हळूहळू हळूहळू कारवा बनत बनत माझ्या मिस्टरांना किती ग्रॅटिट्यूड केले मी तेव्हा मला अश्विन मॅम मिळाल्या आणि आता तुम्ही सगळे लोक मिळाली आणि हा प्रवास युनिव्हर्सिटी नागपूरमध्ये होणार आहे या सगळ्याचा प्लान आपला सगळा तयार आहे आणि सगळी मंडळी एकत्र आली की आपण काय होणार आहोत आता एकत्र येऊन हे काम करणार आहोत बऱ्याच जणांची इच्छा होती की माझा मी प्रवास सांगावा मॅजिक बुकचा आणि आता ना तुमच्यासारखा परिवार मिळाल्यामुळे ना अतिशय ऊर्जा तर ऊर्जितमच मी जे दिलंय ना अतिशय ही ऊर्जा काय होते दिवसेंदिवस वाढते आहे आणि आज समजा मी दिवसभर झोपली जरी नाही ना तरी माझी ऊर्जा 3-4 दिवस नाही झोपली तरी माझी ऊर्जा अशीच राहते कारण मी प्रोग्रामच्या वेळेस जास्तीत जास्त 1 तास झोपली असेल रात्रभर कारण मला हे सगळं प्लॅन करायचं होतं आणि आताही बघा ऍक्शन घ्यायला लागायचंय आता हे ग्रॅटिट्यूड स्कूलचं जे आम्ही डोक्यात घेतलंय ना त्याच्यासाठी आम्ही दिवस रात्र काम करतोय आणि रोज मॅजिक्स होतात आहे आणि हे मी अजूनही मला नंतर आवडेल तुम्हाला सांगायला की खूप खूप काही गोष्टी अशा आहेत आजचा बापरे माझाच हे सांगता शेअरिंग सांगताना एवढा वेळ झालाय कदाचित युनिव्हर्सनी म्हणून मला तुमच्याशी भेटवलं असेल आणि हा माझा असा प्रवास तुम्हाला घेऊन सोबत मला करायचा म्हणून आता ना एक से अनेक म्हणता आज मी समजते की जर 100 विद्यार्थी इथे असतील हे लाखासारखे आहे माझ्यासाठी चला तुमच्यासारख्या एका विद्यार्थ्यांनी स्वतःला 1,000 समजण्यासाठी 1,00,000 करण्यासाठी क्लॅप ही एनर्जी आपल्याला हवी आहे कारण आपल्यावर विश्वास आहे मी हे करू शकते मी करणार मी केलंय मी करू शकते मी करणार मी केलंय येस थँक्यू सो मच तुमच्या सगळ्यांचे धन्यवाद मला इतकं ऐकून घेतलंय तुम्ही ऍक्च्युली आज शेअरिंग मी घेते आहे सांगा आता पटापट शेअरिंग घ्या धन्यवाद तुम्ही मला ऐकून घेतलं बऱ्याच जणांचे फोन होते मला मॅडम तुम्ही सांगा पण मी म्हंटल की मी आता शेवटचा जेव्हा लेसन घेणार तेव्हा मी एक्सप्लेन करणार पण ठीक आहे आजचा दिवस युनिव्हर्सनी मला दिला असेल की चला मी तुम्हाला माझा प्रवास सांगणार म्हणून आणि असा माझा हा मॅजिकचा पर्यंतचा प्रवास आणि हा आता आपण असाच समोर ठेवायचा
म्हणून कुटुंबाने करा. कुटुंबाने केलं ना तर बघा मी काय म्हणते, शिव आणि शक्ती एकत्र आली ना, बघा शिव म्हणजे काय आहे? शिव म्हणजे क्रिएटर आहे आणि शक्ती म्हणजे काय? पॉवर. पार्वती म्हणजे पॉवर. शिव आणि पार्वती जर एकत्र आली तर काय होणार? तुम्हालाच माहित आहे काय होतं ते. इतकी ऊर्जा की तुम्ही काहीतरी क्रिएट करता. मग क्रिएट तुम्ही केलेलं असेल तर काय होणार? काय होणार आहे? तुम्हीच क्रिएट केलेली ऊर्जा, त्या स्किल वापरा त्याच्यासाठी आता आणि त्या पूर्ण करा त्या इच्छा. तुमचेच विचार तुम्हाला घडवतात तर तुम्ही ते पूर्ण करा. ओके? आणि त्याच्यासाठी योग्य प्रॅक्टिससाठी कमी पडू देऊ नका. जितकी प्रॅक्टिस लागेल तेवढी. मी जर 24 तास करू शकते. अजून एक गोष्ट जर सांगायची झाली ना, मी क्लासमध्ये जाते, शाळेमध्ये जाते ना, आता शाळेत जाते, येता सगळीकडे करते. आता एक्झाम सुरू आहे. एक्झाम सुरू असताना मी काय म्हणते माहितीये का? कुठपर्यंत ग्रॅटिट्यूड न्यायचं आहे? पेपर लिहितात ना मुलं, तर मी ते पेपर तयार करणाऱ्या झाडांपासून, त्या झाडांना लावणाऱ्यांपासून, त्या लावणाऱ्यांना त्याच्याही आधीपासून त्या सगळ्यांची ग्रॅटिट्यूड करते. मग मला ती मुलं लिहिताना बघते ना मी, तर त्यांच्या हातात असणाऱ्या पेनापासून. मग कृतज्ञता कुठपर्यंत? कशाला वेळ पाहिजे हो आपल्याला? स्वयंपाकघरात काम करण्यापासून तर झोपतपर्यंत किती सारे ग्रॅटिट्यूड करता येतात आपल्याला. शोधा तुम्ही ग्रॅटिट्यूड काढू शकताय. कशामध्ये तुम्हाला कृतज्ञता असायला हवं. कृतज्ञ तुम्ही होऊ शकताय. कळतंय का? मग आता कळत असेल तर पुढे पाठ मागे सपाट होऊ देऊ नका. आज रविवार आहे. तुमचा बराच वेळ मी घेतलेला आहे इथे आणि हा वेळ घेतलेला युटिलाइज करा. मी विद्यार्थ्यांना नेहमी सांगते, माझाही वेळ महत्वाचा आहे, तुमचा तर त्याच्याही पेक्षा महत्वाचा आहे. तर तो वेळ युटिलाइज करा. आपण 1 तास स्वतःला कमिटमेंट करतोय, आपण 1 तास स्वतःला वेळ देतोय हे काहीतरी शिकण्याकरिता, हे स्किल शिकण्याकरिता आणि हे स्किल ना तुम्हाला पैसे न देता मिळताय ना, म्हणून तुम्ही त्याचं हे करू नका. ते कितीतरी पैसे देऊनही न मिळणारं स्किल आहे हे. तर घ्या. कारण याच्यातून तुम्ही काय करणार आहात ना, कारण आमची देण्याची प्रवृत्ती बऱ्याच लोकांची, तुम्ही बसलाय आहेत त्यांची पण देण्याची प्रवृत्ती आहे. म्हणून तुम्ही आज इथे बसले आहात. तर हे द्या आणि बघा खूप काही करण्यासारखं आहे याच्यामध्ये. ओके? डन? तर चला, खुशी खुशी दिन की शुरुआत है, खुशी खुशी दिन की समाप्ती है आणि अबंडन्स आता आलंय आपल्याला, भरपूर पैसा आपल्याला कमावायचा आहे आणि आता उद्याचा लेसन आहे, आपल्या जेव्हा कामावर जाणार ना, तर प्रत्येक ठिकाणी आपल्याला कसं आता तर आपण काय झालंय, थोडं मॅच्युअर्ड झालंय याच्या जादूच्या बाबतीत. आता उद्यापासून तर अगदी फास्ट थोडं आपण आपल्या स्वप्नांकडे पोहोचणार आहोत. प्रॅक्टिसेस सुरू ठेवा. ओके? चला, आयुष सर ये लेते हैं अभी हाँ जी। शेयरिंग. यस. नमस्ते यस सर. मैम। यशवंत सर जी नमस्ते. गुड मॉर्निंग मॅडम. गुड इव्हनिंग. बोला. आज भरपूर बोलायचं होतं पण तुमचं ऐकल्यामुळे असं वाटतं आता स्वीट डिश खाल्ल्यानंतर आता मठ्ठा द्यायची गरज नाही कोणाला. त्यामुळे एकच सांगेल फक्त आता का आपल्या युनियन स्कूल साठी पहिली तयारी आमच्या कल्याणपासून असेल, आमच्या गावापासून. आणि त्याचं होस्टिंगसाठी मी आयुष सरांना बोलेल. या आयुष दोन सर शुभेच्छा क्या बोल रहे? क्या बोला या दोन उन्होंने? उन्होंने बोला कि हमारे गांव में भी ग्रेटिट्यूड स्कूल होगा और उसकी शुरुआत हम करेंगे और आयुष सर आएंगे उसके लिए. तालियां. वाह वाह वाह। ग्रेट और ग्रेट कल ही हमें 5 गांव के स्कूल का ये मिला है, तो वो भी हमने शेयर कर दिया. अभी देखो गांव गांव में ग्रेटिट्यूड स्कूल होगा. क्लैप. यस यस। व्हेरी बाकीचं गुड. बाकी सविस्तर उद्या बोलेल. धन्यवाद. नक्कीच सर. कारण तुम्ही काल पत्रकार म्हणून तुमची ओळख करून दिली आणि माझ्याही हो. घरात पत्रकार असल्यामुळे मला रिस्पेक्ट, तुम्हाला नमन करते मी. कारण तुम्ही जे करताय ना या देशासाठी, खरंच मी घरी पाहते माझ्या की खरंच तुमच्या मेहनतीला, तुमच्या रुतब्याला आणि तुम्ही जे नॉलेज देताय ना सगळ्यांना त्याच्यासाठी सॅल्यूट.
थँक्यू सो मच. पत्रिकातील सुद्धा माझं फक्त पॉझिटिव्ह न्यूज असते, मी निगेटिव्ह न्यूज टाकतच नाही कधी. येस, हे सगळे पत्रकार आपण सगळ्यांना घेऊन आता चालणार आहोत. आपल्या घरातूनच तर सुरुवात आहे ना सर. आणि बरेच मुद्दे तुमच्या चर्चेतून आले, त्यामुळे आज थांबतो मी. उद्या धन्यवाद. सविस्तर बोलेल. धन्यवाद सर, धन्यवाद. चला, अजून कुणाला काही शेअरिंग? पटापट सांगा, जादू सांगा ना, मी ऐकायला बसलो हो आपण. कि ये पूरी सृष्टि एक सोच से बनी है, सिर्फ एक सोच से. और हमने तो पहले ही इंटेंशन डाल दिया कि ग्रेटिट्यूड स्कूल तो बनना ही है. आयुष सर, मैं ना आप ना 5 मिनट यानी आप बोल दीजिए अभी. आप थोड़ा सा ना मेरे अपने जो ये है परिवार है यहाँ, आप बोलिए आज थोड़ा मेरे लिए प्लीज. नहीं, वही मैं कह रहा था कि इतना पावर है हमारे अंदर. लाइक अब देखिए, भगवान जी ने सृष्टि बनाई, सिर्फ एक सोच से उनकी पूरा यूनिवर्स क्रिएट हो गया. राइट. तो हमने तो ये इंटेंशन डाल दिया है कि हमें हर एक जगह ग्रेटिट्यूड स्कूल क्यों क्यों मनाना है. कि हर जगह हम ऑफलाइन पहुंचे. ऑफलाइन की जो एनर्जीज रहती है, आप लोग रिट्रीट में आए थे नागपुर में, कैसी एनर्जीज थी. और वो चीज अगर आपको रोज मिलेंगी, आपके बच्चों को मिलेंगी, तो सोचिए क्या होगा. धमाका हो जाएगा फिर तो हम उसी में भिड़े हुए हैं. अब सभी की ब्लेसिंग्स है, क्योंकि इतना बड़ा ग्रुप हम डेली ज्वाइन होते हैं और यही इंटेंशन डालते हैं कि हर जगह ग्रेटिट्यूड पहुंचे, मैजिक बुक पहुंचे. और सोनाली मैम तो इतने प्यार से, इतने अच्छे से समझा रही है, लाइक हमारे एक सेल्स में भरते जा रहा है वो सब चीजें. सो लिटरली आप सभी लोग इसमें हमारा साथ दीजिए, सपोर्ट दीजिए, ब्लेसिंग दीजिए. थैंक यू सो मच. यस, आप म्यूट हो गए. थैंक यू, थैंक यू, थैंक यू आयुष सर जी, आपका इतना सपोर्ट. और आपको जब मैंने देखा ना पहली बार, यानी बात तो होती थी, मुझे पता नहीं था आपके बारे में. विजय सर जी बताते थे, लेकिन जब हम मिले तब पता चला कि आपके वाइब्रेशंस, वाओ, कितने पॉजिटिव है आप. और उसकी वजह से ना आगे 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 रास्ते दिखते गए, हम बढ़ते रहे, बढ़ते जा रहे, बढ़ते जा रहे. और देखिए अभी हर एक बंदा बोलेगा कि हमारे गांव में भी स्कूल चाहिए. यस यस यस, यस, बिल्कुल बिल्कुल. ऑनलाइन तो हमने शुरू कर दिया है. ममता जी ने ऑनलाइन लेना शुरू कर दिया है बच्चों को. देखिए, पूछिए उन्हें और एडमिशन ले लीजिए. अभी किसी ने अगर एडमिशन नहीं लिया है वो क्लास में, तो आप एडमिशन कर लीजिए, क्योंकि ऑनलाइन तो अभी ऑफलाइन भी हम स्टार्ट कर रहे हैं. और शुरू हो गया है, शुरू हो गया है. अभी धीरे 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 हम आगे बढ़ते जाएंगे, आपको बताते जाएंगे. आपसे भी हमें बहुत कुछ सीखना है, इसीलिए आज का ये सेशन कि आप भी हमें कुछ बताए, आप भी हमें कुछ सॉल्यूशंस दे. हम एक दूसरे के लिए बने हैं, एक दूसरे के लिए, क्योंकि बने क्यों है, हम एक परिवार है ना. तो अगर हम 100 लोगों को एनर्जी दे रहे हैं, 1000 लोगों को एनर्जी दे रहे हैं, लाखों लोगों को एनर्जी दे रहे हैं, एनर्जी वापस तो आनी है ना. तो हम एक साथ ये चीजें करेंगे और आगे बढ़ेंगे. यस, चलिए, बिल्कुल थैंक यू आयुष सर, थैंक यू सो मच. यूनिवर्स में जितने भी नंबर्स, आपको थैंक यू. यू टू, एवरीवन, सभी को यहाँ पे जितने लोग बैठे हैं. एवरीवन, ओके, थैंक यू. बोलिए मैडम द्वारका मैम, नमस्ते. नमस्ते नमस्ते. धन्यवाद मॅडम, धन्यवाद. काल जी शेअरिंग केली होती ती आज पूर्ण झाली, त्याच्याबद्दल खूप खूप धन्यवाद मॅडम तुमचे. आवाज येतोय माझा? हो हो, येतोय. बोला बोला, सांगा काय आहे तुमचं मॅजिक. काल मी जे शेअरिंग केलं होतं ना, का मला भेटायचं आहे, सोनाली मॅडमला भेटायचं आहे, तर ते आज माझं पूर्ण झालं. आणि आज मिळाल्या तुम्ही मला, मराठीमध्ये बुक पण मिळाली मला. खूप खूप धन्यवाद मॅडम तुमचे.
ऍक्च्युअली आज मी मनीषा मॅडम कडे गेले होते. मनीषा मॅमनी मला रेकी शिकायची होती. मी मनीषा मॅम कडे रेकी शिकायला गेले आणि तिथे मला द्वारका मॅडम मिळाल्या. काय तुमचे मॅनिफेस्ट करता तुम्ही, की तुम्ही काय म्हटलं काल सोनाली मॅमला भेटायचं आणि मी मनीषा मॅम ना कुठल्या दुसऱ्या समजले. ऍक्च्युली मनीषा नावाच्या खूप आहेत ना आपल्या ग्रुपवरती आणि आपल्या हो. रिट्रीटला पण आलेल्या होत्या आणि याच मनीषा मॅडम असतील आणि मला तुम्ही तिथे गेल्यावर तुम्ही मला समोर दिसल्यानंतर म्हटलं की अच्छा इथे आले का मी आणि आज आपण भेटलो आणि आजच मी काय केलं मराठीमधलं पुस्तक बोलवलं. मॅजिक बुक हा. बोलवलं. माझ्या हातात मी मॅम कडे जायला निघाले आणि माझ्या हातात मॅजिक बुक आलं. मॅजिक बुक आल्यानंतर मी माझ्या बॅग मध्ये ठेवलं आणि मी मॅडम कडे मनीषा मॅडम कडे गेले की तिथे जितकेही लोक असतील त्यांना मी सांगणार मॅजिक बुक बद्दल आणि मॅडम म्हणाल्या की मला मॅजिक बुक मिळालं नाही मराठीचं. मी म्हटलं हा युनिव्हर्सनी तुमच्यापर्यंत आणलंय माझ्या बॅग मध्येच आहे घ्या तुम्ही आणि अशी मी ना कितीतरी म्हणजे जे आपण विचार केलं ते पूर्ण होते. खूप असे आल्याबद्दल हजारो खूप मॅजिक बुक्स धन्यवाद. दिलेत आपण लोकांना आणि त्याचाच हा सगळा हे जे आहे ना हा याच याचा प्रसाद आहे. प्रसाद आहे. हे विचार केलं की पूर्णच होते. जे आपण दिलं आहे, देणारे व्यक्ती आहे. आपण विचार नाही करत का आपण कुठून येईल, हे विचार करू शकत नाही. आपण मागाचं काम करायचं आणि आज ते तुम्ही तर मला पूर्णच देऊन दिला सर. बघा आता त्यामध्ये एक इतकं सांगते धन्यवाद आहे करू मॅडम. विचार करू शकत नाही. आता आपल्याला ना आपले वर्ड्स करेक्ट करायचे. करू शकत नाही हा वर्ड आपल्या डिक्शनरीत नको आहे ना. आपण विचार करू हो. शकतो की आपल्याला काय हवंय. आपल्याला मोकळं आहे आकाश. बघा युनिव्हर्सनेच म्हटलंय मागा जितकं मागायचंय त्याच्याकडे खूप आहे. आतापर्यंत बरोबर. आपल्याला वाटायचं म्हणजे जे म्हटलंय ना 2 ते 2.5% लोकांकडे या सगळ्या गोष्टी आता नाही. प्रत्येकाकडे घ्या. जोळ्या आपल्या किती आहे. समुद्र मागूया ना, समुद्र मागूया आपण. चला थँक्यू द्वारकाताई आणि तुमची ती एनर्जी तुमच्या हातची कॉफी पिऊन तर मज्जाच आली. खूपच मजा आली. आवडली का मॅडम तुम्हाला कॉफी? वाह! कॉफी प्यायचं असलं तर यायचं. एवढ्या प्रेमाने केल्यानंतर हं. तुम्ही मनापासून बोलवलं होतं ना मला. मग मी कुठे, तुम्ही कुठे, मी मनापासून कशी मला पोहोचले. भेटायचं होतं तुम्हाला. मनापासून इच्छा केली होती का मला भेटायचं आहे. 27 तारखेला भेटली नाही मी, आणि तर हा इथे आता जो भेटायचंच माय आहे. लाईफचा सगळा परिवार बसलाय ना इथे, यांना हां. पण भेटायचं असेल कदाचित म्हणून ती रिट्रीट प्लॅन केली. ती रिट्रीट हो. प्लॅन केल्यामुळे मला ती नाही, एकच मंडळी नाही, कुटुंब भेटली. आणि कुटुंबामधून आता माझं जे स्वप्न आहे ना गावागावातलं, की प्रत्येक गावात शाळा, हे स्वप्न 5 गावांत 555 विचार करा. 5 गावांचं स्वप्न आपलं या महिन्यात पूर्ण होतंय. 500 पर्यंत आपण लवकरात लवकर पोहोचणार आहोत. 550 पर्यंत. बरोबर. थँक्यू ताई. थँक्यू. थँक्यू, चला थँक्यू. अजून धन्यवाद. नेक्स्ट. थँक्यू. अजून अजून नेक्स्ट कोई आहे? आहे का कोई? मीनाजी पाटील. ताई बोला. नमस्कार मॅडम. नमस्कार. सोनाली बाबा तुमचा मोबाईल द्या बरं. हॅलो माझा देऊ का? हॅलो 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 बोला. अं, येतोय आवाज. मॅडमला थँक्यू, सरांना थँक्यू, सर्वांना थँक्यू. धन्यवाद मॅडम तुमचे. मला माझ्या मुलीसाठी ते ऍडमिशन घ्यायची होती तर माझ्याजवळ ते लिंक नाही आहे ममता मॅडमची. बरं पाठवते. जस्ट आयुष सर भेज दीजिए लिंक. हाँ मैं तुमच्या ओके. हा. उद्याला पैसे टाकून देईल मॅडम. हो चालेल. आपलीच माणसं आहोत आपण. आणि माझं एक शेअरिंग आहे माझ्या मिस्टरांचं. बोला. म्हणजे 4 वर्ष आधीपासून म्हणजे लॉस मध्ये बिझनेस गेला होता. त्याच्यामुळे काही काम असं मिळतच नव्हतं. काही ना काही असं प्रॉब्लेमच यायचे. तर जेव्हापासून आता हे चालू चॅलेंजेस यायचे. हो व्हायचे आणि पूर्ण म्हणजे कोणतंही काम घेतलं की अर्धवट काही ना काही प्रॉब्लेम यायचा म्हणजे सोडून द्यायचं ते. तर आता 4 दिवस झाले. पहिल्या दिवशी आम्हाला म्हणजे हे बाहेर गेले फिरायला त्यांना 100ची नोट सापडली. हम्म. आणि
मग त्यांनी खूप म्हणजे त्यांना असं हे वाटलं काहीतरी आपल्याला नवीन भेटणार आहे बा. हम्म. तर मग आता त्यांना 3 दिवस झाले तर काम मिळालंय नवीन. आणि आणखी आणखी दुसरे पण काम असं म्हणजे पुण्यावरून त्यांना कॉल पण आलाय वाव ज्यामध्ये इंटरेस्ट आहे त्यांना वाव पोल्ट्रीमध्ये. ते पण काम मिळणार आहे त्यांना आता. तर त्याच्यासाठी कॉल करत आहे ते सर या बा म्हणून भेटायला एकदा तरी. वाव ग्रेट. खूप खूप छान. छान. तुमच्या प्रॅक्टिसेस छान सुरू असतीलच आणि ह्या कंटिन्यू हो. ठेवायच्या आहेत प्रॅक्टिस सगळ्या क्षेत्रामध्ये. ठीक आहे. आपल्याला काही क्षेत्र सांगण्यात आली आहे त्याच्यात आरोग्य आहे, करिअर आहे, आपलं पैसा आहे, सर्वात महत्वाचे संबंध आहेत, आपले रिलेशन्स आहेत. ह्या सगळ्या क्षेत्रांमध्ये काम करा आणि प्रॅक्टिसेस वाढवा. बघा तुम्हाला परत परत मी काय सांगते, प्रॅक्टिसेस वाढवायच्या आहेत. जितकी स्पीड हवी आहे ना आपल्याला तितकी स्पीड येण्याकरता प्रॅक्टिसेस वाढवायचे आणि तुमचं तुमचं ठरवा. मी म्हणते ना की जर 24 तास मी ईशजींना जेव्हा मी शेअरिंग करायचे ना, अभी अभी तो हम मराठी में वहां शेयरिंग नहीं कर सकते, मैं हिंदी में करती थी. तो बोलती थी ईश जी मैं 24 घंटे करती हूँ. ईश जी बोलती थी 24 घंटे कैसे करते हैं? मैंने 24 घंटे में शुक्रिया करती हूँ. आपने बोला है रॉक लेते सब मैजिक रॉक लेने तक आपको सोना है, सो जाएंगे. तो मैं अवचेतन मन को बार बार बताती हूँ ना, मेरे सपने बताती हूँ, तो मैं रात भर भी तो उसी में सपनों में रहती हूँ ना, उसी कृतज्ञता में रहती हूँ ना. तो मैं बराबर माझ्याजवळ आहे मॅडम. बिल्कुल. माझं सरांचे पण 2 सेशन केले आहे आम्ही. पूर्ण फॅमिली पण करत असते. छान छान. आणि माझ्या मुली पण सर्वात आधी मुलींना चांगला रिझल्ट आलाय माझ्या व्हेरी पायाचा. गुड. बिल्कुल हम्म. छान. हम्म. खूपच छान. हॅलो हॅलो हा. बेबी. हॅलो लव मॅम. यू लव यू. लव यू टू. काय नाव आहे तुझं? गार्गी. गार्गी. वाव वाव. ह्या अशा फॅमिलीज मला बघायच्या आहे. अशा फॅमिलीज एकत्र बसलेल्या सगळे एकत्र येऊन क्लासेस करतात आहे आणि हॅलो गुड इव्हनिंग मॅम. गुड इव्हनिंग गुड इव्हनिंग. कशा आहात? छान मजेत. तुम्ही मजेत आम्ही पण मजेत. रिट्रीटला भेट झाली होती आपली. हो हो. आणि ते थोडे चॅलेंजेस होते. आम्ही ते ग्रॅटिट्यूडची प्रॅक्टिस थोडी वाढवली. देन आफ्टर दॅट वी आर फीलिंग बेटर राईट नाव. वाव व्हेरी गुड. आणि बट काय हे चॅलेंजेस वाय इट इज हॅपन आय डोंट नो वाय इट इज हॅपन ऍक्च्युअली. क्योंकि आपके इसमें अभी बोलते समय आपने वाई किस लिए क्रिएट किया कि मुझे चैलेंजेस क्यों आ रहे? चैलेंजेस के लिए वाई क्रिएट कर रहे हो ना. वाई किसके लिए क्रिएट करना बिकॉज है ऑफ आई अंडरस्टैंड बिकॉज ऑफ दैट नो. देखो नाही आप आता अगर आहे. सवाल करते हो जवाब भी आप ही के पास रहता है. आता आहे. आता तुम्ही आहे सोबत. ममता मॅडम आहे, आयुष सर आहे आणि जय सर नायडू सर आहेत, आहेत आणि ग्रॅटिट्यूड पण आहे. ग्रॅटिट्यूड सो आहेत. ग्रॅटफुल फॉर दॅट. वेरी थँक्यू गुड. थँक्यू थँक्स थँक्स बस थँक्स. यही विश्वास रखिए, यही विश्वास आगे बढ़ाते जाएंगे एंड कॉन्ग्रेचुलेशंस एंड ऑल द बेस्ट फॉर फ्यूचर. थँक्यू 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 मॅम. Yes, very good, very good, very good. Wow, nice family, nice family. थँक्यू मॅम. थँक्यू मॅम. Thank you, thank you, thank you. चला गुड अजून नाईट. कुणाला अशाच आनंदी फॅमिली आपल्याला जुळवायच्या आहेत आणि एक घर, एक कुटुंब, एका घराला किती कुटुंब जुळलेले असतात बघा. आता एका सोबत माहेरची, सासरची, बरोबर आहे. सासरच्या मंडळींकडची सगळी, इकडे माहेरच्या मंडळींकडचे सगळे. मी जेव्हा लिस्ट तयार केली ना, बापरे आपलीच फॅमिली किती मोठी. मग त्याच्यातच किती लोक असतील. मग असं एक गाव, गावातली सगळी मंडळी विचार करा. आणि ठीक आहे काही वेळी आपल्याला चॅलेंजेस असतील की बऱ्याच लोकांपर्यंत आपण पोहोचू शकत नाही. कारण बुक बोलते ना जितने ज्यादा गड्ढे खोदे हैं उनको उतनी तकलीफें होगी, लेकिन ठीक है उनके उनके तरफ तब जाएगी जब वो शिद्दत से करेंगे, जेव्हा ते शिद्दतनी आहे. करणार. पण आता आपल्यापर्यंत आलंय ना,
तर आता आपण जितकेही जास्त सकारात्मक लोक आहे ना त्यांना आता बघूया या पृथ्वीवरती सकारात्मकता किती आहे. चॅलेंजेस आहेत आपल्याला, घे बरं आहेत पहिले आणि दूध ते घे. एक्सेप्ट करूया. बोला सर. थांब. हे उघड ना. हर हर महादेव. हर हर महादेव. बोला सर. बघा 1 आणि 2 चॅप्टर काही नसताना सुद्धा आमच्या नशिबामध्ये मॅजिक बुक आणि रिट्रीट आली. तर ह्या रिट्रीट पासून तर एवढं सुंदर परिवर्तन झालं की इमॅजिन करू शकत नाही. दुसरी इमॅजिन गोष्ट करा. अशी की इमॅजिन करू शकत नाही हा वर्डच काढायचा आहे. येस येस इमॅजिन करू शकतो. क्लॅप. नंतर मुलांची क्लास सुरू झाली. सगळ्यात बेस्ट काम ते झालं. तिथे ममता मॅडम पण खूप चांगलं हे करताय. बरोबर. एकदम चांगला प्रतिसाद. आयुष सर तर एकदम चांगला प्रतिसाद देत आहे. हो. आणि मुलांनी खूप आवडलं ते. हा. कारण तुमचे व्हायब्रेशन्स तसे असल्यामुळे माहितीये का तुम्हाला त्या गोष्टी पॉझिटिव्हली तुम्ही एक्सेप्ट करताय. मी म्हंटलय येस ना येस आज ही 1000 रुपयाची इन्व्हेस्टमेंट समोर तुमच्या मुलांच्या भविष्याची इन्व्हेस्टमेंट आहे ही. कारण येस आज येस बरोबर आहे. ग्रॅटिट्यूड काय होतंय ग्रॅटिट्यूड 1 तास मुलं ग्रॅटिट्यूड मध्ये राहत आहे. विचार करा. 1 हा तास दिवसभरातले. हा मग आपण म्हटलंय ना 8 मिनिट जर आपण केले तर 8 तास राहू शकतो. तर ते 1 तास राहतात आहे ग्रॅटिट्यूड मध्ये. मग भविष्य कसं असणार आहे मुलांचं म्हणून येस सुरुवात एकदम या एकदम ब्राईट पद्धतीने आपण एकदम केली आहे. सुंदर येस. एकदम सुंदर. आणि मी मुलांना तेच सांगितलं आता. बिलकुल. आपण जेवढा त्यांना हे देण्याचं कारण आपोआप आपल्याला याच्यातून आणखी ज्ञान आणखी हे आपल्याला सोर्सेस सगळ्या गोष्टी मिळत राहणार आणि आपण समोर जात राहणार. जादू बरोबर पुस्तकाने बरोबर हे शिकवलंय. ऍक्शन्स घ्यायला शिकवलंय. आपल्याला येस थांबायचं येस नाहीये. ऍक्शन्स सुरू ठेवायचे आहेत. बरोबर बरोबर. ओके. ओके. धन्यवाद ओके सर. ओके. धन्यवाद धन्यवाद. धन्यवाद धन्यवाद. चला आजचा क्लास संपवायचा. काही मैम एक लास्ट या रूपाली मैम का. ओके. बस ओके. झालं एकच. थँक्यू मॅडम जी. थँक्यू. थँक्यू ओके. युनिवर्स. रुपाली थँक्यू मॅम ऑल ऑफ जी यू. नमस्ते. थँक्यू युनिवर्स. नमस्कार. आज मला तुम्हाला बोलण्याची संधी भेटली त्याबद्दल खूप खूप मनापासून धन्यवाद. कारण की मॅजिक सेशनमुळे खूप छान माझ्या जीवनामध्ये मॅजिक होत आहे. आणि जी गोष्ट सुरुवातीला मी मॅजिक सेशन करायचे सगळे मला वेड्यात काढायचे. हे काय चालू आहे, काय घरात चालू आहे, काय चालू आहे, असे सगळेजण बोलायचे. विश्वास नव्हते ठेवत. पण आज सगळं इतकं मॅजिक होतंय. सगळेजण आमची पूर्ण फॅमिली मॅजिक सेशन करते. मिस्टरांना फार वाटायचं की मॅजिक सेशन हे काय आहे, काय थँक्यू म्हणते, आई वेडी झालीये, असं छोट्या छोट्या गोष्टी चालायच्या घरामध्ये. पण आता एवढं मॅजिक होतंय. आता मिस्टर सुद्धा प्रत्येक गोष्टीला थँकफुल करताय. आणि इव्हन माझ्या घरातल्या प्रत्येक गोष्टीला त्यांनी घर आवरायला सुद्धा त्यांनी माझ्यासोबत मदत केलीये. तर एवढं छान मॅजिक होतंय. जी गोष्ट ते कधीच मला मदत करत नव्हते. आज म्हणजे इतकं छान वाटतंय ना. जी गोष्ट ते स्वतः म्हणायचे नाही तुझं काम आहे हे मी नाही करू शकत, हे तुलाच करायचं आहे. पण आज जिम्मेदारीने स्वतः त्यांनी आज मला मदत केली. म्हणजे मला इतकं छान वाटलं ना. म्हणजे गेल्या सकारात्मक. वर्षामध्ये कधी मदत नव्हते करत मिस्टर. पण आता हे मॅजिक सेशनमुळं खूप छान मला मदत करतायत. प्रत्येक गोष्टी माझं ऐकताय आणि मी पण त्यांचं ऐकतेय. छोट्या छोट्या गोष्टी कारणामुळे आमच्या दोघांमध्ये कुठेतरी तारतम्य नव्हते लागत. पण आज ते मॅजिकमुळे खूप छान तारतम्य लागतंय. आणि फक्त हे मॅजिक बुकमुळं सोनाली मॅडमचं खूप खूप मनापासून धन्यवाद. म्हणजे मला मराठीत बोलता येतंय. खूप छान. मला हिंदीत बोलता येत नव्हतं पण मला आता हिंदी पण मी शिकले मॅजिकमुळं. म्हणजे खरंच मॅजिकची गोष्ट की जी मला येत नव्हती स्वतः त्याला मॅजिक करण्याचं काम स्वतःवर पण मी केलं. आणि खरंच ही गोष्ट जर माझ्या जीवनामध्ये नसते आली मॅजिक सेशन तर खरंच त्या गोष्टीपासून मी खूप दूर गेले असते. तुम्ही की ह्या 6 महिन्याच्या आहात. रिट्रीट मध्ये हो सांगितलं 6 होतं. महिन्याची आहे. हो मॅडम. येस येस. तुमच्या खरंच नवीन जन्माकरता खूप खूप तुम्हाला खूप खूप शुभेच्छा. थँक्यू मॅडम जी. थँक्यू थँक्यू. आणि जे मॅडमनी आम्हाला चेक दिले होते ममता मॅडमनी त्यात मी चेकवर त्या दिवशी तारीख लिहिली होती. त्या दिवसात मला एवढा चेक पाहिजे आणि खरंच तो मॅडम मला तो 4 तारखेला भेटला तो मला चेक. अरे म्हणजे वा. बघा खूप म्हणजे कॉंग्रॅच्युलेशन. खूप मला मॅजिक भेटलं. छोटासा चेक लिहिला होता मी. म्हणजे सुरुवात आपण छोटा छोट्याशा मोठा. पासून केल्या. पण खूप छोटा छान मोठा असा मॅजिक काही झालंय. नसतो. आणि ते छोटे छोटे छोट्यापासूनच इथे पूर्ण सुरुवात होत असते आहे. है ना. येस मॅडम. येस येस. तर छोट्यापासूनच खरंच सुरुवात. सोनाली मॅडमचं खूप खूप मनापासून धन्यवाद. आज तुमच्यामुळे आज आम्हाला घरामध्ये सगळ्या गोष्टी आम्हाला मिळत आहे.
नायडू सरांचं खूप खूप मनापासून धन्यवाद. आणि ममता मॅडमजीचं खूप आमच्याकडे सगळ्या गोष्टी त्या करून घेत आहे. आता तर स्वतःला करा, कारण तुम्ही करताय येस 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 म्हणून. आय बस एम स्वतः ग्रेट आय एम ग्रेट येस येस बघा, आता स्वतःच्या पाया सुद्धा आपल्याला स्वतः पडायच्या आहेत. कधी आपण येस आपल्या येस येस हातांना पायांना स्पर्श केला नव्हता. आरोग्यामध्ये जाताना आपण पायाला स्पर्श केला. स्वतःच्या पाया पडायला शिका. येस स्वतःचे जेव्हा मॅडम जास्तीत जास्त ग्रॅटिट्यूड करणार ना, तेव्हा आपोआप सगळे पण आपल्याला रिस्पेक्ट देतात. येस 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 त्याच्यामुळे आता समोर त्याच दिवसापासून मला सोनाली मॅडम सोबत बोलायचं होतं फोनवर, पण कसं बोलू मॅडम सोबत, कसं बोलणार मॅडम सोबत मी, कसं नाही हा विचार होत होता. पण शेवटी म्हटलं त्याच्यावर पण मी मॅजिक केलं नाही, मला मॅडम सोबत बोलायचंय फोनवर. आणि आज शेवटी मॅजिक झालं आणि मॅडमशी आज मी फोनवर बोलले. खूप आनंद वाटला, खूप छान. म्हणजे त्यांना बोललं की फार भरभरून वाटतं, असं मन भरून सारखं वाटतं. खूप छान, भारी वाटलं. खूप छान फिलिंग तयार होते मनामध्ये की नाही, हे आपण 100% करू शकतो आणि आपण केल्यानंतर आपण लोकांनाही पण देऊ शकतो. आणि 100% मॅडम मला मार्च महिन्यामध्ये तुम्हाला पण बोलवायचं आहे. आमचा पण महिला दिनाचा 100 महिलांचा प्रोग्राम असतो, त्यात मी तुम्हाला गेस्ट म्हणून इन्व्हाइट करणार आहोत. तर लवकरच मी तुम्हाला पण त्याची तारीख कळवेल. इथे पण माझ्या फ्रेंड सोबत तुम्हाला सर्कलमध्ये तुम्हाला मी इन्व्हाइट करणार आहे VIP गेस्ट म्हणून. हो, बघ. फार आवडेल मॅडम तुमच्याशी सगळ्यांना शेअर करण्यासाठी तुमच्यापासून जे तुम्ही गोष्टी शिकायला सर्वात मोठ्या मिळतील. गेस्ट आहात. तुमच्या प्रोग्रामच्या पहिला प्रोग्राम तुम्ही गेस्ट म्हणून, तुम्ही VIP म्हणून. जेव्हा आपण स्वतःला VIP म्हणून जेव्हा समोर आणू ना, तर आपण VVIP जायची तयारी करणार मग. आणि येस असं मॅडम आपण समोर जाणार. तर तुम्ही येस स्वतःसाठी मॅडम येस क्लॅप करा की तुम्ही स्वतःसाठी अशा पद्धतीचे प्रोग्राम्स अरेंज करतात. व्हेरी गुड. येस मॅम येस एकदम थँक्यू छान. खूप थँक्यू छान थँक्यू शेअरिंग. व्हेरी मच थँक्यू व्हेरी मच तुम्ही थँक्यू. स्वतःमध्ये जागृती आणताय, ही सर्वात सर्वात महत्वाची. चला, येस मॅम धन्यवाद. थँक्यू युनिव्हर्सल थँक्यू असेच नमस्कार मॅडम. लोकांना जोडू. नमस्कार. पावणे 11 आवाज येतोय वाजले. मॅडम? हो हो, येतोय, बोला. 2 मिनिटं. माझ्यासोबत हे जे काय चॅलेंजेस होते ना मॅडम, तर जेव्हा नायडू सरांचं सेशन चालू होतं, तर आमचे इथे महागुरु बसलेले असतील, त्यांचे खूप धन्यवाद. सगळ्या टीमचे, तुमचे मनापासून धन्यवाद. आणि त्यांनी मला सांगितलं की असं काय आहे का मॅडम, तुम्हाला चॅलेंजेस येते सगळे सॉल्व्ह होतील. तर मी लास्ट मोमेंट पर्यंत पण तो विचार म्हणजे त्याच्यातच होते की नाही मला येस करायचंय, तर त्या गोष्टी घडल्या. आणि आता पण जसं म्हणजे मी मॅजिक माझ्यासोबत काय होतंय, मी एक विचार करते, माझे ग्रॅटिट्यूड इथे कमी पडले ते त्याच्यामुळं मी स्वतःचे आज कान पण पिळले. आणि जे पण म्हणजे सोबत होतंय, मी विचार केला की मला या गोष्टी मला अशा सेट करायच्या आहे. तर ते सगळे रस्ते माझ्या समोर क्विक आले की जसं मी सांगितलं मला आज जे तुम्ही सांगणार आहे की कसं करायचंय, काय करायचंय, किती नोटबुक करायच्या, काय करायचं, ते सगळं मी केलं. आणि म्हणजे ते मनी अबंडन्स करायचं होतं, ग्रॅटिट्यूड करायचं होतं मॅडम. रात्रभर मी ते ग्रॅटिट्यूड मध्येच होते. आणि माझ्यासोबत मॅजिक असं झालं, गेली 5-6 महिन्यापासून जे माझे मनी बॅक यायचे होते, ते मला सकाळी 9 वाजता मिळाले. त्याच्याबद्दल वाव. खूप खूप धन्यवाद. आणि एक म्हणजे गेली 6 ते 7 महिन्यापासून मी म्हणजे आमच्या प्रोडक्टचं तर मी सगळ्यांना सांगत असते. कधी न विचार करणाऱ्या त्या स्वतःहून लेडीज माझ्या समोर आल्या आणि त्यांनी माझ्याकडनं एक प्रोडक्ट घेतलं. तर ती पण आज म्हणजे मनी मॅजिक माझ्यासोबत झालं. तर मी आज सकाळपासून खूप हॅप्पी आहे मॅडम. थँक्यू वा वा थँक्यू वा, स्वतःला शाबासकी द्या, स्वतःला शाबासकी द्या. थँक्यू मॅडम. येस, मी अशा प्रोडक्ट खूप. चला, किती आनंद ना. आपली माणसं ना खूप छोट्या छोट्या गोष्टीमुळे आनंदित होतात, म्हणूनच त्या मोठ्या गोष्टींपर्यंत पोहोचू शकतात. चला, आपण एकमेकांसोबत आहोत, एकमेकांना असाच धीर देऊया, एकमेकांना सोबत घेऊन जाऊया, हातात हात घालून प्रेमाने, आनंदाने आणि जोशाने आपण समोर जात जात आपले पाडाव पूर्ण करूया. ओके, डन. चला तर मग खुशी खुशी दिन की सुरुवात है. चला, आनंदी आनंद गाणं कुणाला येतं बरं? एखादं गाणं आज होऊन कोण आहे सिंगर आपल्या याच्यामध्ये, एखादं छान गाणं म्हणत असेल तर? आयुष सर, आपको गाना आता है? नहीं मैम. कोण आहे सिंगर? कुणाला एखादी कविता किंवा एखादं गाणं?
किसी को आता है आप हैंड रेज कर सकते हैं. हैंड रेज कर सकते हैं, बोलिए यहाँ. वी आर फैमिली. नाही तिने कसं वर्षा काय मॅम तिने का ग आता ज्यांचे कॅमेरा ऑफ असतील ना, आता गाणं म्हणायचं आहे म्हणून कॅमेरा ऑफ असतानाही तुम्ही गाणं म्हणू शकता बरं का. म्हणजे असं काही नाहीये तुम्ही दिसलाच पाहिजेत. मला माहितीये संडे असल्यामुळे कोणी बाहेर आहात, तुमचा स्वतःचा वेळ आहे हा. तर कॅमेरा ऑफ असूनही तुम्ही गाणं म्हणू शकता. हँड रेज करा. इतकी मंडळी अजूनही जर ऑनलाईन आहेत तर सगळ्यांनी एकत्र येऊन गाणं म्हणा. म्हणताय मॅम, वर्षा मॅम? मॅडम मी गाण्यासाठी नव्हता हँड रेज केला. मला शेअरिंग करायची होती की जे युनिव्हर्सिटीचं तुमचं जे होतं म्हणजे सांगत होते तुम्ही, तर हो. माझ्या डोक्यात ते नेहमी यायचं जेव्हा मी ग्रॅटिट्यूड करायची तेव्हा. कारण की हा. मी पण कॉन्व्हेंट मध्ये म्हणजे टीचर म्हणून काम करत आहे. ओके. म्हणजे होते. ओके. तर म्हणजे मला नेहमी असं वाटायचं की एकतरी पिरियड मुलांसाठी हा असावा की ग्रॅटिट्यूडचा. म्हणजे वाव. मला त्या मॅडम सोबत पण म्हणजे आमच्या प्रिन्सिपल आहे. तर मला असं डोक्यात यायचं की मी मॅडम सोबत बोलू का या विषयावर? पण आता तुम्हीच सांगितलं की आता प्रत्येक गावापर्यंत पोहोचणार आहे. तर येस. मला असं वाटतं की मी पण पोहोचवेल हा माझा विचार मी मॅडमला शेअर करणार. तुमचे रिझ्यूम देऊन आणि ठेवा. टीचर्सची हो. आवश्यकता आहे आपल्याला. ठीक आहे. अगदीच. छान, छान. तुम्ही सगळे खूप प्रॅक्टिशनर आहात. तुम्ही प्रॅक्टिस करतात आहात आणि फॅमिली सोबत करतात आहात म्हणून सर्वात महत्वाचं आहे. फॅमिली जर एकत्र येऊन जेव्हा काम करेल ना सगळे, तर तुम्ही बघताय काय जादू फास्ट होते. फास्ट जादू होते. ओके. थँक यू. चला मग थँक सॉन्ग यू सो लावायचं मच सर मॅम. आपण. आयुष सर, हम ही सॉन्ग लगा देते ना, वही वाला जो सुबह से हमारे कानों में गूंज रहा है, अबंडेंस वाला. एक बार सुन लेते और फिर ये हो जाते. ठीक है. धन्यवाद. मॅडम ते धन्यवाद. धन्यवाद देवा. ओके. धन्यवाद ऐकायचंय. धन्यवाद का लगाइए बोलते. मी रोज ऐकते. रोज ऐकते ते धन्यवाद सकाळी. हो ना. मग आपण आज अबंडन्सचं ऐकायचं का? म्हणजे मगाशी ऐकलंय आपण. हा, थोडेसे डान्स वान्स झाला तर डान्स वान्स नाही, सॉरी, डान्स. चला सर, अबंडन्स मनी वाला, वाला लगा. मनी वाला थोड़ा डांस करते सभी. सगळे तयार व्हा डान्स करायला. झोपायच्या आधी अगदी आपण व्हायब्रेशन्सनी त्या झोपणार आहोत. रॉक पण आपल्याला हातात घ्यायचं आहे, मॅजिक रॉक. Abundance is coming to me right now. 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 Money 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 is coming to me right now. Break it down. सगळ्यांनी डान्स करायचंय. डान्ससाठी आहे 5 मिनिट. मध्ये आपण जी मजा केली होती. Success is coming
Joy is coming to me right now. Joy is coming to me right now. I said joy is coming to me right now. Joy is coming to me right now. Break it down. Abundance, money, success, joy, healing is coming to me right now. 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 Yes, love is coming to me right now. 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 Break it down. चलो सभी अभी गुड नाईट करते सभी को काम में भी चला सगळ्यांचा खूप 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 धन्यवाद धन्यवाद आणि धन्यवाद राहिलेलं धन्यवाद गाणं धन्यवाद ऐका धन्यवाद तुम्ही धन्यवाद नंतर धन्यवाद आणि एन्जॉय करा. चला धन्यवाद 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 clap. धन्यवाद Bye. थँक्यू Good थँक्यू night. बाय बाय थँक्यू सी थँक्यू मॅम बाय बाय शुभरात्री शुभरात्री थँक्यू सो मच शुभरात्री थँक्यू बाय बाय Good night. थँक्यू थँक्यू